सभा में आप सभी का स्वागत है। आज हम जीवन के उस मोड़ पर पहुंच चुके हैं जहां या तो हम डर के सामने झुक सकते हैं या मसीह की दृढ़ता में खड़े हो सकते हैं। डर तो एक फंदा है, परंतु मसीह की दृढ़ता पुनरुत्थान का सामर्थ्य है, उद्धार है, उस स्वर्गीय राज्य का झंडा है जो कभी डगमगाता नहीं। वो क्रूस है जो अब भी खड़ा है, वो सुसमाचार का सामर्थ्य है जिसके अंश का एक कतरा भी अभी तक कम नहीं हुआ। हालेलुया। तो फैसला आपका है और इस फैसले में आपकी सहायता करने के लिए आ रहे हैं परमेश्वर के अभिषिक्त दास बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी। जोरदार तालियों के साथ उनका स्वागत कीजिए। Praise the Lord, praise the Lord. देवाला धन्यवाद। Amen. आमेन। Thank you, Jesus. Thank you, Father. I give you the glory. When the devil asked, God answered. सैतानाने जेव्हा विचारलं तेव्हा देवाने उत्तर दिलं। When the devil asked, God answered. सैतानाने जेव्हा विचारलं तेव्हा देवाने उत्तर दिलं। We'll open our Bibles to Luke chapter 22, verses 31 and 32. लूकचा 21वा अध्याय 31 आणि 32 वचन आपण काढूया। Luke 22, 31 and 32. लूकचा 22वा अध्याय 31-32 वचन। Simon, Simon, Satan has asked to sift you like wheat, but I have prayed for you that your faith may not fail. लूकचा 22वा अध्याय त्यातलं 31 आणि 32 वचन। आणखी प्रभू म्हणाला, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखे चाळावे म्हणून सैतानाने तुम्हाला मागितले, परंतु तुझा विश्वास खचू नये म्हणून तुझ्यासाठी मी विनंती केली आहे। आमेन। Amen. आमेन। आणि एकदा तू फिरलास म्हणजे आपल्या भावांना स्थिर कर। Now, just hold on a minute. Why Jesus is saying, I have prayed for you? आता एक मिनिट विचार करा की येशू असं का म्हणतायत की मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे। Why didn't he deal with the devil? येशूने सैतानाला का नाही हाताळलं? Why was he dealing with Peter? पेत्राला का येशू हाताळत होते आणि म्हणत होते की तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे? येशूंनी सैतानाला का नाही हाताळलं? We know Jesus is Lord. आपल्याला माहिती आहे येशू प्रभू आहेत And if all power in heaven and earth belongs to him, आणि स्वर्गातलं पृथ्वीवरचं सर्व सामर्थ्य येशूंच्या मालकीचं आहे, and even when demons tremble at his holy name, आणि सैतान व दुरात्मे येशूंच्या पवित्र नामासमोर थरथर कापतात, then why didn't he just say, no devil, you cannot touch Peter? मग येशू सैतानाला का नाही म्हणाले की नाही सैताना, तू पेत्राला हात लावायचा नाहीस, You cannot touch him. तू पेत्राला हात लावू शकत नाहीस? Why didn't he block it? का येशूंनी सैतानाला का नाही ब्लॉक केला? Why didn't he cancel the devil's plan? सैतानाची योजना येशूंनी रद्द का नाही केली? उलटपक्षी पेत्राला का म्हटले येशू? Why did he not say, का असं नाही म्हणाले go bother Judas instead? की जा सैताना तू जाऊन त्या यहुदाला त्रास दे, Because as it is, he's gone away from me. कारण यहुदा मला सोडून नाहीतरी फार लांब निघून गेलाय, त्याच्या डोक्यात हे सगळं घाल। See, you need to know, तुम्हाला हे कळायला हवं, sometimes God doesn't protect you from the shaking. कधी कधी देव तुम्हाला हादरवण्यापासून सुरक्षित ठेवत नाही। म्हणजे काय, कधी कधी देव तुम्हाला हादरू देतो की इसकी नैया हिल रही है, हिलने दे। Amen. आमेन। Because he perfects you through the shaking. कारण त्या हलण्यातून, त्या हादरवण्यातूनच देव तुम्हाला परिपूर्ण करतो। Amen. आमेन। जब तक उसमें से जाते नहीं है तब तक हम सीखते भी नहीं ना बेटा। He could have dealt very easily with Satan. फार सोप्या रीतीनं येशू सैतानाला म्हणू शकले असते आणि मामला बंद करू शकले असते की सैताना ह्याला सोड, तू त्या यहुदाला जाऊन धर। So some prayers don't remove the test. पण काही प्रार्थना आपल्या जीवनातली पारख, कसोटी आणि परीक्षा काढत नाही, They only reinforce the student. तर विद्यार्थ्यांना परत सबळ करतात। Amen. आमेन। Because some battles कारण काही युद्ध don't prove your weakness. तुझा अशक्तपणा सिद्ध करत नाहीत, They reveal your worth. तर तुझी किंमत प्रगट करतात। काही युद्ध तुझी किंमत प्रगट करतात,
तुझ्यातली कमजोरी दाखवत नाहीये. And so when God allows the shaking, आणि मग देव अशा रीतीनं जेव्हा एखाद्याची नाव किंवा एखाद्यालाच हलू देतो, God doesn't always stop bad things from happening. तेव्हा देव नेहमीच वाईट गोष्टी घडण्यापासून थांबवतो असं नाही. But He promises to make everything work for your good. पण वचन देतो की सरते शेवटी सगळं मी तुझ्या चांगल्याकडे वापरीन, Provided you keep on trusting on Him. पण तुम्ही येशूंवर विश्वास कायम ठेवला तर. Amen. आमेन. See, many times बऱ्याच वेळेला we don't want such kind of test. आपल्याला अशा पद्धतीच्या परीक्षा आणि जीवनात नकोच असतात. We want more comfort than character. आपल्याला चारित्र्य सुधरवायचं नाहीये ना, आपल्याला आराम पाहिजे, आपल्याला कुठे स्वभाव सुधरवायचे. But God wants character. पण देवाला स्वभाव सुधरलेले हवेत ना, की चारित्र्य सुधरा. And so to develop our character, He at times allows Satan to have his way. तर आपलं चारित्र्य आणि स्वभाव सुधरवायला कधी कधी देव सैतानाला परवानगी देतो की जा घुस याच्या लाईफ मध्ये आणि थोडा गोंधळ घालच. Because character is what carries your calling. कारण जे चारित्र्य आणि स्वभाव गुणधर्म असतात ना बेटा, तेच तुझ्या कॉलिंगला साथ देतात. Amen. नाहीतर चारित्र्य खराब आणि करताय काय तर सेवा, वो इक्वेशन बराबर नाहीये ना. And so when God allows the shaking, तर देव जेव्हा आपल्याला असा हादरू देतो, it's not because He is angry with you. देव तुझ्यावर चिडलाय म्हणून नाही रे. Because He is making room in you. देव तुझ्यात जागा करतोय. He is making room in you. देव तुझ्यात जागा करतोय. He is shaking off our pride. आणि देव आपल्यातला गर्व काढतोय. He is removing our fear. देव आपल्यातली भीती काढतोय. He removes our insecurity. देव आपल्याला जी एक असुरक्षिततेची भावना असते ती काढतोय. He removes our wrong attitudes. देव आपली चुकीची वृत्ती काढतोय की असं नाही वागायचं, नीट वृत्ती ठेवा. So that He can fill you with His strength, म्हणजे देव तुम्हाला त्याच्या शक्तीने भरू शकेल, with His peace, त्याच्या शांतीने भरू शकेल and with His purpose. आणि त्याच्या संकल्पाने भरू शकेल. कारण की अंदर की गंदगी जब बाहर निकलेगी तभी उसकी अच्छाई से वो तुझे भरेगा. Are you getting me, people? कळतंय ना मी काय म्हणतो. And so Peter thought it was an attack. तर पेत्राला असं वाटलं की हा माझ्यावर अटॅक आहे. But heaven called it preparation. स्वर्गाने त्याला पूर्वतयारीचं नाव दिलं. Amen. आमेन. Many things that are happening against us, अनेक गोष्टी ज्या आपल्या विरोधात सुद्धा होतात, we call it attack. आपण म्हणतो मेरे पे अटॅक हो गया, मेरे पे अटॅक हो गया. But God knows it, देवाला माहितीये ना. and He is preparing us through that attack. आणि देव त्या अटॅक मधनं, ज्याला तू अटॅक म्हणतोय, त्यातनं देव तुझी पूर्वतयारी करतोय. And sometimes what feels like rejection आणि कधी कधी आपल्याला जे असं नाकारल्यासारखं वाटतं ना, is actually a redirection from God. ऍक्च्युअली देव त्यातनं आपल्याला पुन्हा काहीतरी दिशा दाखवत असतो. Amen. Amen. And so God is not trying to take something from you. तर देव काही तुझ्याकडनं तुझं घेत नाहीये किंवा काढणार नाहीये. He is trying to get something to you. देव तुझ्यापर्यंत काहीतरी आणून पोचवायला बघतोय, तुझं काही घेणार नाहीये तो. Amen. आमेन. So don't just ask God to get you out of the trial, तर देवाला फक्त देव बाप्पा या समस्येतनं मला बाहेर काढ एवढं मागू नका. but you have to ask God, तर देवाला असंही मागा Lord, की प्रभू, what do you want me to get out of this trial? या समस्येतनं तुला मला काय शिकवायचंय, What शिकव. are you teaching me? तू मला ह्यातनं काय शिकवायला मागतोय, या Where are समस्येत you directing me? कुठे मला नेतोय, काय दिशा दाखवतोय, बोल मी करीन. Amen. संपलं, विषय संपला. Because when you come out, कारण जेव्हा तुम्ही बाहेर येता, you will come out wiser. मग तुम्ही अजून हुशार, ज्ञानी, शाणे होऊन बाहेर येता. You will come out more stronger. अजून बलवान होऊन बाहेर येता की मी 2 गोष्टी शिकले बाबा ह्यात पडून. You will come out more compassionate. अजून तुम्ही कळवळा, दया, माया हे सगळं मनात घेऊन बाहेर येता. And you will have compassion for others. आणि मग इतरांवर सुद्धा तुम्हाला दया आणि कळवळा यायला लागतो की आप बोल रहे हैं ना, आपकी तकलीफ मुझे समझ रही, क्यों वही तकलीफ से मैं भी गई हूं. Say, you will forgive others. मग तुम्ही इतरांना क्षमा You will करता. understand their pain. मग त्यांच्या वेदना तुम्ही समजून घेता की या त्रासामुळे हे असं असं वागले, पण फॉरगिव्ह फॉरगेट. So Jesus was not sparing Peter. तर येशू पेत्राला सोडूनच देत होते असं नाही Oh, he's close to me, I will spare him. की पेत्र माझ्या जवळचा माणूस आहे, मेरा बंदा आहे, तर मी त्याला वाचवणार. No, he was shaping Peter. पेत्राला आकार देत होते येशू. Amen. आमेन. ये मेरे तेरे बंदे की बात नहीं, ये प्रभु का काम है. So Jesus could have stopped Satan with one word. तर येशू सैतानाला खरं म्हटलं तर एका शब्दावर थांबवू शकले असते. He could have said, get out. आणि म्हणू शकले असते सैतानाला सरळ सोडगी, गेट आउट, तू निघ. Don't touch Peter. आणि पेत्राला हात लावायचा नाही, Don't sift him. आणि पेत्राला चाळायचं नाही, तो माझा, यू गेट आउट. Forget about sifting. Don't even touch him. पेत्राला हातही लावायचा नाही, चालणं वगैरे तर लांब राहिलं. But he didn't.
पण येशूंनी सैतानाला असं काही सांगितलंच नाही. Why? का? Because he was interested in Peter's promotion. कारण की येशूंना पेत्राच्या बढतीमध्ये उत्सुकता होती की याला मला वाढवायचं आहे, याला मला घडवायचं आहे, याला मला बनवायचं आहे, पण आधी सुधरवायचं आहे. See, he's more interested in your making than your protection. येशूंना तुमच्या संरक्षणापेक्षा जास्त तुमच्या घडण्यात इंटरेस्ट आहे. Amen. Amen. He's interested in your promotion than your protection. आणि येशूंना तुमच्या संरक्षणापेक्षा जास्त तुमच्या बढतीमध्ये इंटरेस्ट आहे. Because God was preparing him for a purpose. कारण देव पेत्राला काहीतरी संकल्पाने तयार करत होता, घडवत होता. And if God is preparing him for a purpose, आणि देव जर काही संकल्पाने एखाद्या माणसाला असं घडवतोय, he cannot pamper you for your comforts. तर देव तुला असं लाडावलेला करणार नाही ना की तुला सौख्य देतो चल, अशी लाडीगुडी देव लावणार नाही की लाडवून लाडवून पोरग बिघडलंच. And moreover, आणि त्याहून जास्त Jesus has wisdom. येशूंना आहे ना ज्ञान. He knows येशूंना माहित आहे ना that this sifting is not going to destroy Peter. की हे चालणं पेत्राचा नाश करणार नाहीये. It's not meant to destroy Peter. हे चालणं जे आहे त्यातनं पेत्राचा नाश होणार नाहीये हे येशूंना माहितीये. तुला मला एवढं कळतं, येशूंना कळत नाही का? It was meant to develop Peter. तर त्या पेत्राला विकसित करायला येशू हे घडू देत आहेत. Because कारण his destiny was bigger than his denial. पेत्राच्या आयुष्याची दिशा फार मोठी होती त्याच्या नकारापेक्षा सुद्धा. भले त्याने 3दा नाकारलं, कोंबडा हरवला, पण त्याची आयुष्याची दिशा आणि डेस्टिनी पण फार मोठी होती बेटा. So sometimes तर कधी कधी God does not stop the storm. देव वादळ नाही थांबवत. Because कारण the storm is the school that will graduate you higher. ते वादळच अशी शाळा आहे किंवा कॉलेज आहे ज्यातनं तुझं पुढे ग्रॅज्युएशन होणार आहे. Amen. की मला त्रास होतो, मला चिमटे बसू दे, जबी तू घडेगा और See, बनेगा. he is planning to bring the greatness out of you. तुझ्यातनं तो थोरवी बाहेर काढतोय Amen. की ऍक्च्युअली एवढा बनू शकतो, ह्याच्यात आहे तेवढी कुवत. ते येशू तुझ्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतायत की याला मला बनवायचं आणि वापरायचंय. So if God said no to every trial, तर देव जर आपल्या जीवनात येणाऱ्या प्रत्येक समस्येसाठी आणि परीक्षेसाठी नाही म्हणाला, that means he has to say no to every triumph also. तर मग प्रत्येक विजयासाठी पण देवाला नकार द्यावा लागेल. Because after every trial there is triumph. कारण प्रत्येक समस्येनंतर आणि परीक्षेनंतर विजय येतोच ना. Amen. देव आपल्याला विजय देतोच, मग देवा विजयाला पण नकार देईल. I mean, we cannot call ourselves overcomers if there is nothing to overcome. कारण कुठल्याही गोष्टीवरती मात करण्यासारखा काही प्रसंग नाहीच आहे, तर मग मात करायची कशावर आहे आपण? Amen. मग विजयी होणार कसे आपण? And so Jesus always sees beyond the shaking. तर येशू नेहमी त्या हदरवण्या पलीकडे बघतात की याची नाव आता तर हदरलेली आहे, पण त्याच्या पलीकडे येशू पाहतात. We only see the shaking. आपल्याला फक्त हदरलेलं दिसतं की बंदा हिल गया, But God sees beyond the पण shaking. देव त्याच्या पलीकडे पाहतो. He saw a broken fisherman त्याने एक तुटलेला मासेमारी करणारा पाहिला becoming a bold apostle की जो तुटलेला मासेमारी करणारा पेत्र आता धाडसी प्रेषित होणार and powerfully preaching on the day of Pentecost. आणि सामर्थ्यवान रीतीने पेंटेकॉस्टच्या दिवशी हाच प्रचार करणार आहे हे येशूंनी पाहिलं. Praise God. Amen. He is seeing you beyond your condition. तसं येशू तुझी आत्ताची कंडिशन आहे ना, अवस्था आहे ना, त्या अवस्थेच्या पलीकडे बघतात की भले अभी ये हिल रहा है बट ये बनने वाला है, ये होने दे. So he is seeing you beyond your shaking. तर येशू तुझ्या त्या हदरण्या पलीकडे तुला पाहतात जे तुला आणि मला दिसत नाही. He saw a man who one day will preach the gospel. येशूंनी त्या पेत्रामध्ये त्याला एक असा माणूस पाहिला जो एके दिवशी सुवार्ता सांगणार आहे And thousands will be saved. आणि हजारो लोकांचं तारण होणार आहे. Amen. आमेन. He saw the one who fell become the one who would strengthen others. जो पडला पेत्र त्याला येशूनी पाहिलं, पण येशूनी हेही पाहिलं की पडल्यानंतर तो इतर बंधुजनांना कशी ताकद देणार. Because Jesus told him, कारण येशू त्याला म्हणाले you will strengthen your brethren. पेत्रा तू तुझ्या बंधुजनांना शक्ती दे. See, he was not even seeing the sifting. म्हणजे तो चालणंही बघत नव्हता. He is not even seeing the devil. चालणं बघत येशूनी ते चालणं त्याचं पाहिलं नाही, सैतान पाहिला नाही. He was not afraid of the devil sifting. या सैतान येऊन आता पेत्राला चालणार या विषयीने ते घाबरले He नाही. said, Peter, forget that sifting. तर येशू पेत्राला जणू म्हणतात की पेत्रा ते विसर, You are going to go through this या सगळ्यातनं तू जाणार and आहेस you will come out of it आणि थोडे चिमटे बसणार आहेस, पण त्यातनं तू बाहेर येणार and आहेस you are going to strengthen many people. आणि अनेक लोकांना तू ताकद देणार आहे. See? म्हणून मी हे घडू देणार आहे. Praise God. वा, देवाला धन्यवाद. So he didn't stop it. म्हणून त्या येशूंनी ते थांबवलं नाही. See, he will not stop it, but he will supervise it. येशू थांबवणार नाही, पण येशू सुपरवाइज करतील की याला या त्रासात जाताना मी बघणार आहे, तपासणार आहे, जे- सुपरवाइज करणार He आहे. will supervise how much Satan is
going to trouble him. आणि सैतान किती जाऊन त्याला त्रास देतो हे लक्ष येशू ठेवतील. See, he 10वी-12वीच्या परीक्षेला सुपरवायझर येतात ना तसं. will not allow the devil to trample Peter आणि completely. सैतानाला अशी No. पूर्ण परवानगी देणार नाहीये येशू की आता घुस पेत्राच्या लाईफ मध्ये करून टाक त्याला खलास No. मारून टाक त्या असं नाही काही. Yes, he will not cancel the shaking, हा हादरवणं रद्द नाही करणार. but पण he also covered Peter through it. पेत्राला झाकलं सुद्धा येशूंनी त्या प्रसंगात. And what was the covering? हादरूही दिलं झाकलं सुद्धा आणि ते झाकणं काय Prayer. प्रार्थना. I prayed for you, Peter. तुझ्यासाठी मी प्रार्थना केली आहे पेत्रा माझ्या प्रार्थनेने तुला कव्हर केलाय. Amen. आमेन. तर हादरणार आहेस भूकंप होणार आहे हादरणार आहेस. So, पण so Peter's pain was a proof of his promotion. तर पेत्राची वेदना म्हणजे त्याच्या प्रगतीचं चिन्ह. The pressure itself was prophecy in motion. आणि पेत्रावर आलेला दबाव आणि प्रेशर म्हणजेच गती धरलेली भविष्यवाणी आणि प्रोफेसी की याच्या जीवनात फार मोठं काम होणार आहे. So the very thing तर जी गोष्ट the enemy used to sift you, जी गोष्ट शत्रू तुम्हाला असं चाळायला वापरतो God will use to sift you also. देव तीच गोष्ट तुला चाळायला वापरे. Amen. आमेन. And what looked like trouble आणि जे त्रासासारखं वाटलं was दिसलं. actually a training. जे त्रासासारखं दिसलं ऍक्च्युली ते प्रशिक्षण होतं. Amen. आमेन. आमेन. So Jesus he didn't say no to the devil. तर येशूंनी सैतानाला नकार नाही दिला की नाही त्याला नको असं चाळू माझा जवळचा आहे आणि अपॉस्टल होणार आहे नको नको. No, he had plans. I have great plans for Peter. नाही पेत्रासाठी माझ्या मोठ्या योजना आहेत. He was loving Peter so much एवढं प्रेम होतं येशूंचं पेत्रावर that he said, let him go through this. येशू म्हणाले याच्या जीवनात हे घडू दे. Amen. होऊ दे. Because थोडे Jesus चिमटे बसू दे. had invested much in Peter. कारण येशूंनी पेत्रामध्ये गुंतवणूक पण खूप केली होती. Amen. त्याला शिकवलं पण खूप होतं. God has invested much in your destiny. तसं देवाने तुझ्या ठरलेल्या आयुष्याच्या दिशेत फार गुंतवलंय बर का. He has invested much in your destiny. देवाने तुझ्या आयुष्याच्या ठरलेल्या दिशेत बरीच गुंतवणूक केलेली आहे. And if he has to allow you to go through a trial to develop you, he will allow it. आणि त्यात जर देवाला तुला तू विकसित होण्यासाठी काही त्रासात न जायची परवानगी द्यावी लागली तर देव ती परवानगी देणार म्हणजे तुला त्रास होऊ देणार. Because Jesus says, तर येशू म्हटले this man, हा माणूस Peter, पेत्र will build my church. माझं चर्च बांधणार आहे. This man, Peter, will build my हा church. माणूस पेत्र माझं चर्च बांधणार आहे. So he let the shaking happen आणि म्हणून येशूंनी त्याला हादरू दिलं. because promotion was waiting on the other side. कारण पहिलं तिरी त्याची प्रगती आणि बढती त्याची वाट पाहत होती. Promotion is always waiting on the other side of pressure. बढती नेहमी दबावाच्या पहिलतिरी वाट पाहत असते की न सध्याला माझ्यावर फारच प्रेशर आहे खूप प्रेशर आहे बहुत प्रेशर आहे. तू Amen. रुक तो सही तू बनेगा और तो देख प्रभु तुझे यूज करने वाला है. So, you know, not saying no to the devil म्हणजे सैतानाला नकार न देणं was a benefit for Peter. पेत्राचा फायदाच झाला ना त्याच्यातनं की येशूंनी सैतानाला काही नकार दिला नाही. Because, त्यातून पेत्राचा फायदाच झाला yes, हो की नाही. he became a preacher. कारण त्यातून पेत्र प्रचारक उपदेशक अपॉस्टल नाका प्रेषित झाला ना. Thank you, Lord, for using the shaking to build our strength. तर म्हणायचं धन्यवाद येशू की ते हादरवलेलं तू सगळं वापरलं And the आम्हाला pre- शक्ती द्यायला. And the pressure to prepare our purpose, आज Lord. सगळा प्रेशर आणि दबाव वापरला आमचे संकल्प तयार करायला. Touch us, Lord. आम्हाला स्पर्श कर. But supervise us पण आमच्यावर also. सुपरविजन पण ठेवशील हा Amen. देवबापा. आमच्याकडे लक्ष ठेवशील नजर ठेवशील. But because we cannot understand many things. कारण बऱ्याच गोष्टी आम्हाला समजत नाहीत. Amen. आम्ही परीक्षेला बसतोय तू सुपरवाइज करशील. So, any sifting is not a rejection from God. तर कुठलंही चालणं आणि हादरवणं तुझ्या आयुष्यात जे काही होतं ते काही देवाकडचा नकार नाहीये. It's a redirection for your glory in देव Jesus' तुझ्या name. वैभवासाठी देव तुझ्याच उत्कर्षासाठी तुला नवीन परत एकदा नव्याने दिशा दाखवतोय. Because every sifting, कारण प्रत्येक चालणं women know how to sift the wheat. बायकांना माहितीये ना गहू चालतात ज्वारी चालतात And when you sift, all the dross falls off. आणि चालल्यानंतर सगळा भुसा खाली पडतो. कीड लागली असेल तर किडे खाली Chaff पडतात falls off. है ना. And you become precious. आणि मग मोलवान होतं ते जे काय आपण चालतोय त्याला You become किंमत येते. clean. स्वच्छ होतं ते. Amen. मग पुढे त्याची स्टोरी मग त्या डाळीची खरी डाळ दाल तडका Amen. बनताय. Because the process always separates the grain from the chaff. कारण की ही जी प्रोसेस आहे ही जी प्रक्रिया आहे ती नेहमी त्या दाण्याला
भुशापासनं वेगळी करते. The useful remains, the uselessness goes. फायदेकारक राहतं, जे निरुपयोगी आहे ते जातं. The solid remains, the shallow goes. जे सॉलिड आहे ते राहतं आणि जे उथळ आहे ज्यात दम नाही तसले किडे बिडे जातात. The truth remains, the falsehood goes. म्हणजे काय, सत्य राहतं, खोटे पण जातं. Amen. तर चाललं तर जायलाच पाहिजे. So why was Satan bent upon sifting Peter? तर सैतान का बरं असा अडून बसला होता की मला पेत्राला चाळायचंच आहे. If one day Peter is going to shine for Jesus. तर एके दिवशी पेत्र असा चमकणार आहे येशूंसाठी. See, Satan wanted to shake Peter not to make him but to destroy him. सैतानाला त्या पेत्राला अशासाठी चाळायचं होतं की हा घडू नये बनू नये, तर मला याचा नाश करायचा आहे. That's why the devil shakes you. म्हणून सैतान येऊन आपल्याला हादरवायला पाहतो किंवा चालतो. Okay, let it be. Don't. ठीक आहे, सोडा, लक्ष ठेवा, सोडा. What the enemy meant to sift out of you, शत्रूने तुझ्यातनं जे चाळायला पाहिलं, God will use to shift you into his purpose. देव ते सगळं वापरून तुला त्याच्या संकल्पात आणेल. Peter thought it was an attack, पेत्राला असं वाटलं की हा हल्ला आहे, but heaven saw it as an audit work done. पण on स्वर्गाने Peter. ते पेत्राचं ऑडिट केलेलं होतं Amen. कि इसका अभी मैं ऑडिट निकाल रहा है, ऑडिट में बैठेगा, हिसाब सारा बराबर होएगा, फिर मैं ये बंदे को यूज करेगा. So the storm was not meant to expose his failure. तर वादळ पेत्रातलं अपयश प्रगट करायला आलं नव्हतं की But- पहा किती अपयशी आहे. No, it Nahi. was meant to reveal his foundation. तर त्याचा पाया प्रगट करायला आलं होतं की त्याचा पाया किती भक्कम आहे, Whether your foundation is on the right rock, की तुमचा पाया व्यवस्थित बरोबर अशा खडकावर आहे का, whether your foundation is on the rock or the sand. तुमचा पाया खडकावर आहे का वाळूवर आहे. So every trial that comes to you is not to reveal your weakness, तर प्रत्येक समस्या, परीक्षा, कसोटी तुमच्या जीवनात जी येते ती तुझ्यातली कमजोरी सगळ्यांसमोर एक्सपोज करायला नाही, but to reveal your foundation. तुझा पाया दाखवायला. Sometimes we are out of the foundation. कधी कधी आपण पायापासूनच लांब जातो ना. See, you can break a wall, build a wall, तुम्ही भिंत तोडू शकता, भिंत बांधू शकता, but the foundation is important. पाया महत्वाचा आहे. So Jesus should be our foundation. येशू आपला पाया पाहिजे. Amen. आमेन. The walls can be broken, rebuilt. बाकी भिंती आपण पाडू शकतो, परत बांधू शकतो, पाडल्या परत बांधल्या, भिंतींचं ते सगळं चालतं. So the devil thought it was an attack, तर सैतानाला वाटला हा हल्ला आहे, but पण heaven stamped it as an audit work being done. स्वर्गाने त्याला असा शिक्का मारला की हे पेत्राच्या आयुष्याचं ऑडिट आहे, या ऑडिट में पास हो जाएगा, फिर बराबर इसका आगे फायदा है. So sifting in the eyes of Jesus was not destruction to Peter. तर येशूंच्या नजरेमध्ये पेत्राचं चालणं म्हणजे पेत्राचा नाश नव्हता. It was to develop Peter. तर पेत्राला विकसित करायला येशूंनी ते चालणं होऊ दिलं. And so when God gets ready to promote you, तर देव जेव्हा तुला काही बढती द्यायला तयार होतो, he lets the storm inspect your structure, how strong it is. तो वादळाला परवानगी देतो की तुझं स्ट्रक्चर किती बलवान आहे ते त्यांनी तपासा. स्ट्रक्चर ऑडिट पण काढतात माहितीये ना, Yes. की यातल्या सळ्या बिळ्या आहेत ना चांगल्या का गंजलेल्या आहेत, आता काय अजून त्याला स्ट्रेंथ द्यायला हवी का, स्ट्रक्चर ऑडिट पण निघतात. तसं त्या पेत्राच्या शरीराचं, जीवाचं, आत्म्याचं स्ट्रक्चर ऑडिट काढलं येशूनी की हा किती पाण्यात आहे मला बघू दे. Are you getting me, people? आणि ते कसं की त्याला तुला चाळायचंय, चाळ. Say, Amen. आमेन आमेन आमेन. नाही, मला अचानक आमच्या जीवनाचा सगळा असा चित्रपट आठवला की आम्ही किती काही गोष्टींमधनं गेलो पण उभ्या होतो. And so God said, I got to shake Peter before I can shape Peter. तर देव म्हणाला पेत्राला आकार देण्या अगोदर मला त्याला चाळावं तर लागेल. Because if you cannot stand the shaking, कारण ते चालणं आणि ते हदरवणं जर तुला सहन नाही झालं you will not stand the shaping also. तर तुला ते घडवणं पण सहन होणार You नाहीये, cannot carry the church. आणि तुला नाही चर्चचा बोजा सहन होणार. You मग. cannot live a Christian life on this earth. मग तुला या भूतलावरती ख्रिश्चन जीवन सुद्धा जगता येणार नाहीये, You cannot lead broken people आणि मग तू तुटलेल्या फुटलेल्या लोकांना चालवू पण शकणार नाहीस until and unless you yourself are broken. जोपर्यंत तू स्वतः तुटत फुटत नाहीस. Amen. आमेन. A person who has never fasted will not know what hunger is. ज्या व्यक्तीनं कधी उपवासच केला नाहीये त्याला काय माहिती भूक कशाला म्हणतात, Say, पोटाची खळगी भरणं काय म्हणतात त्याला काय माहितीये. Amen. आमेन. So he cannot talk to others about
not getting food. तर तो इतरांशी बोलूच शकत नाही त्या विषयावरती की हो हो मला माहिती आहे जेवण न मिळणं म्हणजे काय. तो नाही बोलू शकत. He doesn't have the pinch of hunger. कारण त्याला तो चिमटात बसलेला नाहीये की आज मला एक वेळ खायला नाही मिळालं का 2 वेळ खायला नाही मिळालं. So the sifting was the setup for the shifting. तर ते चालणं त्याचं रूपांतर त्याची बदली होण्यासाठी होतं. Amen. आमेन. See, you have to pay for your education, even बघा. if it is the education of grace. तुम्हाला शिक्षेसाठी पैसा तर द्यावा लागतो, फी भरावी लागते. तसंच कृपेचं शिक्षण घ्यायला पण फी भरावी लागते. Yes. And Peter's tears were his tuition. आणि पेत्राचं ते शिक्षणच त्या शिकवणीतून झालं. Amen. आमेन. Because you cannot preach about mercy कारण तुम्ही दयेविषयी तोवर प्रचार करू शकणार नाही until you have needed mercy for yourself. जोर तुला स्वतःला दयेची कधी गरज पडत नाही. तुझ्या स्वतःला कधीतरी दयेची गरज पडली पाहिजे तुला. त्याच्यानंतर तू दयेवर इतरांशी बोलू शकतोस. See? Because you have been crying, Lord, stop this shaking, Lord. I कारण cannot stand it. तू तर रडून रडून प्रार्थना करतोय की हे हादरवणं बंद कर मला Enough, फार त्रास Lord. होतो. बास आता मुझे But God said, no, देव म्हणतो नाही I'm not stopping it. मी नाही थांबवणार. I'm sanctifying you through this shaking. मी तुला शुद्ध करतोय या सगळ्या हादरवण्यातनं आणि चालण्यातनं. And I will protect you from the pressure. संरक्षण मी तुला प्रेशर मधून आणि दबावातनं देईन. But I am also seeing that you are being perfected through it. पण हे सुद्धा मीच बघणार आहे की या सगळ्यातनं तू परिपूर्ण झालं पाहिजे. अशुद्ध धातू गेले पाहिजे, शुद्ध पेत्र उरला पाहिजे. So the shaking was not to kill Peter. तर ते हादरवणं ते चालणं पेत्राला ठार मारायला आलं नव्हतं. And Jesus will not allow it. आणि येशू तसं होई देणार नाही. But Satan was trying to shake Peter to kill him. पण सैतान मात्र पेत्राला अशासाठी चाळायला मागं होता की मला याला ठार मारायचंय. But Jesus was allowing it to clean him. पण येशूंनी परवानगी दिली की भले त्याला चाळ पण त्याला शुद्ध कर, त्याला स्वच्छ कर. See, I told you, मी सांगितलं तुम्हाला the devil does that to bury you, सैतान हे सगळं तुम्हाला पुरण्यासाठी करतो. but God does it to plant you. देव तुम्हाला रोवण्यासाठी करतो. सैतान बी मारण्यासाठी करतो. देव बी पेरण्यासाठी करतो. See, because his eyes are in the future. कारण देवाचे डोळे भविष्यात असतात. When he sows the seed, जेव्हा देव बी पेरेल his eyes are on the resurrection. तेव्हा त्याचे डोळे पुनरुत्थानावर असतात. आगे But when Satan seals you in the tomb, पण सैतान जेव्हा तुम्हाला कबरेसाठी शिक्का मारतो he seals it as a burial ground forever. की बस आता याला पुरलं, याची मयत झाली, हा गेला Amen. असं म्हणतो. The same dirt that was meant to cover you up आणि जी घाण तुम्हाला झाकायला असते is what is going to make you to grow. जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर जे शेतकरी आहे शेती करतात त्यांना कळेल. जमिनीमध्ये बी पेरल्यानंतर जी काही घाण असते ना, चिखल वगैरे असतो, घाण असते, ते आवरण आपल्याला जे दिसतं घाणीचं ते घाणच तुला झाकून मग उगवणार आहे. So most of the trials are not punishment. तर जास्तीत जास्त समस्या म्हणजे काही शिक्षा नाही. Most of the trials that you're going through is not a punishment. जास्तीत जास्त समस्या, पारक आणि कसोट्या, परीक्षा तुझ्या आयुष्यात ज्या येत आहेत ती शिक्षा नाही, It's a preparation. ती तयारी आहे. You are not being broken, you are being built. तुला तोडलं नाही जाते, तुला बनवलं जाते. The devil will break you and leave you, but God will allow that brokenness to rebuild you. सैतान तोडून फोडून तुला तसंच ठेवेल खितपत, पण देव ते तोडणं फोडणं तुला परत बनवण्यात घडवण्यात वापरेल. So never curse the shaking in your life. तर कधी स्वतःच्या जीवनात असं काय हादरवणं झालं तर त्याला शाप नाही द्यायचा की ऐसा कैसा बिलियर हो गए प्रभु में आए फिर भी ये सब हो रहा है. See, don't see the shaking, see the shaping. हादरवणं नको ना बघू, त्यातनं तुला आकार लागतोय ते बघ की. We don't see the shaping, we see the shaking. आपण स्वतःला आकार लागलेला बघतच नाही. आपलं एकच नाही, मेरे को बहुत तकलीफ हो रही, मेरे को बहुत तकलीफ हो रही. Because when the devil asked, कारण जेव्हा सैतानाने विचारलं God answered. देवाने उत्तर दिलं. देवाने उत्तर Okay. दिलं. And so there is a difference between what God allows and what Satan intends. तर देव ज्याला परवानगी देतोय ना त्यात सैतानाचे काय हेतू आहेत ते त्यात फरक आहे. सैतानाचे हेतू त्या गोष्टीतले आणि देवाने ती गोष्ट घडायला दिलेली परवानगी ह्यात फरक आहे. Now God didn't go to Satan to sift Peter. No. देव सैतानाकडे पेत्राला चाळायला गेला नाही. God didn't call Satan to sift Peter. देवाने सैतानाला पेत्राला चाळायला बोलवलं नाही. God is not a wicked God. देव काही दुष्ट देव नाहीये. He is in the construction business, not in the breaking business. तो बांधायच्या व्यवसायात आहे, तोडायच्या नाही. Not in the destruction तो business. नाशाच्या व्यवसायात नाही, तो देव आहे. So he has to use a corrupt person like the devil. तर देवाला
सैतानासारख्या भ्रष्ट माणसालाच वापरायला लागणार आहे ना, असा हादरवणं कोणाच्या आयुष्यात आणायला. चांगली माणसं तर कुणाला हादरवत नाहीत. So Jesus didn't go to the devil to sift Peter. तर No. येशू सैतानाकडे तू पेत्राला चाळ बर का सैताना असं म्हणत गेले नाही. But if it comes, पण जर असं झालं he will use it for his greater purpose. तर येशू त्याच्या मोठ्या संकल्पासाठी ते वापरणार. आमेन. If आमेन. Satan comes, he says, okay, I'll use this fellow. आणि सैतान जर असं म्हणत देवाकडे आला की मी याला चालणार आहे, तर देव परवानगी देणार आणि म्हणणार चाल, मी यातून याला वापरणार आहे. So neither God asked तर the devil to sift Peter, neither Jesus asked the devil to sift Peter. तर देवाने किंवा येशूने कोणीच सैतानाला असं मागितलेलं नव्हतं की तू जाऊन पेत्राला चाळ. See? So any trouble that comes to you, तर याचा अर्थ असा, जो काही त्रास तुझ्या जीवनात it येतो comes from the devil. तो सैतानाकडनं येतो. And if it has come to you and reached to you, आणि तो त्रास जर तुझ्यापर्यंत पोहोचलाय, it means God has permitted. याचा अर्थ देवानी परवानगी दिली आहे तो त्रास तुझ्यापर्यंत पोहोचायची. कारण आपल्या जीवनात देवाच्या परवानगीशिवाय काही होत नाही. But कारण he is also monitoring you. परंतु देव तुझ्यावर लक्ष सुद्धा ठेवून आहे. He will not allow you to be destroyed. देव तुझा नाश होऊ नाही देणार. Amen. आमेन. वो मारने आएगा, प्यार भी करेगा, खड़ा भी करेगा, बनाएगा, यूज करेगा. Because Jesus said in Luke 22:31, कारण लूक 22:31 मध्ये येशू म्हणाले, Satan has asked to sift you. सैतानाने मागितलंय तुला, त्याला चाळायचंय तुला. That means the request didn't come from heaven. त्याचा अर्थ स्वर्गातनं विनंती आली नव्हती, This request came from hell. ही विनंती नरकातनं आली होती. That means the devil was after Peter, याचा अर्थ सैतान पेत्राच्या मागे होता, not to refine him, त्याला शुद्ध करायला नाही, but to ruin him. त्याचा नाश करायला. He was not trying to help Peter to grow तो सैतान काही पेत्राला वाढायला मदत करत नव्हता through the sifting. त्या सगळ्या चालण्यातून. He wanted to watch Peter fail. तर त्या सैतानाला त्या सगळ्या चालण्यातून पेत्राला अपयशी झालेलं बघायचं But होतं. here is the shouting part. पण मग इथेच तो जयघोषाचा भाग आहे. Jesus didn't stop the request, येशूने ती विनंती तिथे थांबवली नाही की नाही नाही तो माझा, असं कसं. but he supervised the whole time. तर संपूर्ण चित्र जे आहे, संपूर्ण सीन येशूंनी सुपरवाइज केला. He didn't enjoy the trouble, तर त्या त्रासांचा येशूंनी आनंद नाही घेतला. but he की बाबा, used बरं it झालं, for बरं झालं. triumph. आनंद नाही घेतला, पण विजयासाठी वापरलं. He didn't delight in the pain that Peter was going to go through. आणि पेत्र ज्या वेदनेतनं जाणार होता त्याला बघून येशूंनी काही मजा नाही केली की अच्छा हो गया इसका ऐसा ही होना चाहिए, असं नाही. But he designed a purpose through that pain. पण त्या वेदनेतून संकल्पासाठीची येशूंनी रचना केली. See, the devil requested destruction for Peter, सैतानाने विनंती केली की पेत्राच्या नाशासाठी मी हे करतोय, but God redirected it for his development. देवाने मात्र परत दिशा दिली आणि पेत्राच्या विकसनासाठी ते वापरलं. So whatever is happening in your life, तर जे काही तुझ्या जीवनात घडतंय, Jesus is not taking pleasure in seeing you harassed येशूला काय आनंद होत नाही बरं का तुझा जेव्हा छळ चाललेला असतो ते बघून. or persecuted. तुझा जेव्हा छळ होतो, तुला or त्रास troubled, होतो, मानसिक त्रास होतो, शारीरिक broken. त्रास होतो, तू तुटतो, तू फुटतो, तू रडतो, ते बघून येशूंना काय आनंद होत नसतो. And also he's not a distant spectator watching येशू you काय go ते through this trial. लांबून दर्शकासारखं बघत नसतात तू त्रासातून जात असताना. No, नाही, येशू he is असं an नाही. intercessor. येशू मध्यस्थी करतात. He is praying for you. मध्यस्थी करतात म्हणजे काय करतात, येशू तुझ्यासाठी तेव्हा प्रार्थना करतात. He is standing between you and the destruction. तू आणि नाश याच्यामध्ये येशू येतात आणि प्रार्थना करायला लागतात. And he said, I have prayed for you. आणि मग म्हणतात मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली आहे. I mean, you have to rejoice because Jesus is 24/7 praying for you from heaven, तुम्ही that your आनंद- faith will not fail you. तुम्ही आनंद करायचा की 24/7 येशू स्वर्गातून तुझ्यासाठी प्रार्थना करतायत की तू अपयशी ठरू नये, पडू नये. Hundreds of times the devil is going to Jesus शेकडो वेळा सैतान येशूकडे जातोय on your behalf. तुझ्या वतीनं I want this person. की मला हा पाहिजे, I मला हे want that पाहिजे, person. मला याला चाळायचंय, I मला want याला to trouble फेकायचंय, him. मला याला त्रास द्यायचा, मला याला काढायचंय, मला याला लावून द्यायचंय, माझा See- नाश करायचाय ह्याचा. And Jesus says, आणि येशू म्हणतात okay, go. ठीक आहे ना, जा The ना. moment the devil turns, आणि मग ज्या क्षणाला सैतान वळतो, Jesus, the mediator for us, येशू जे आपले मध्यस्थी he prays for us. प्रार्थना करायला लागतात आपल्यासाठी. वा वा, हालेलुया. Now the devil is going to their house. आता सैतान त्यांच्या घरी चालला. I pray that his faith will stand. म्हणजे जणू येशू असं म्हणतात, आता सैतान त्यांच्याकडे चाललेला आहे, मी प्रार्थना करतो देव बाप्पा या माणसाचा विश्वास तू आता एकदम सबळ उभा कर. Praise God. आमेन. Every day Jesus is praying for you. अरे रोज येशू तुझ्यासाठी प्रार्थना करतायत.
And I'm so happy. See, when people pray for us, we are so happy. लोक जेव्हा आपल्यासाठी प्रार्थना करतात तेव्हा आपल्याला किती आनंद होतो ना. जेव्हा प्रेयर हाऊस मधले योद्धे पण आपल्यासाठी प्रार्थना करतात आपल्याला आनंद होतो. We run to people to pray. आपण लोकांकडे धावतो सुद्धा Please pray for की me. माझ्यासाठी प्लीज प्रार्थना करा ना. But we never realize that Jesus is praying for us every day. पण हे कधी आपल्याला कळलंच नाही की येशू आपल्यासाठी रोज प्रार्थना करतायत. So if Jesus is praying for you, how will you fail? आणि येशू जर completely? तुझ्यासाठी प्रार्थना करतायत तर तू कसा अपयशी होणार आहेस रे? How हा? will you fall completely? कसं काय तू पडणार आहे, धडणार आहे, मरणार आहे? येशू तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. मेरा प्रेयर हाऊस ऊपर है. See, He is praying for me every day. That itself gives me comfort. येशू माझ्यासाठी रोज प्रार्थना करतात. त्यातनंच मला एवढं सांत्वन मिळतं आणि बरं बरं वाटतं. See, मेलेले जीव परत येतात. there is one mediator between God and man. The man Christ Jesus. देव आणि मनुष्य यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे. मनुष्य येशू ख्रिस्त. Man Christ Jesus is praying for you. मनुष्य येशू ख्रिस्त तुझ्यासाठी प्रार्थना The करतात. high priest is praying for you. प्रमुख याजक तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. The greatest intercessor is praying for you. सगळ्यात मोठा मध्यस्थी करणारा तुझ्यासाठी प्रार्थना करतोय. And just imagine, आणि कल्पना if करा our prayers are answered by God, how much more Jesus' prayer will be answered by God. आपल्या प्रार्थनांना देव उत्तर देतो तर येशूंनी केलेल्या प्रार्थनेला देव उत्तर देणार नाही. हा? So the same shaking that the devil thought would end Peter, तर जे हदरवणं चालणं जे सैतानाला वाटलं होतं की आता याला चाळून मी बरोबर याला ठार मारतो, God used to empower him. देवाने त्याला ते सामर्थ्याने भरायला वापरलं. It's like a little boy हे असं आहे ना, एक लहान मुलगा who once got mad एकदा तो चिडला because his mother was baking a cake कारण त्याची आई केक करत होती. and he looked at the flour आणि मग त्याने पीठ पाहिलं, and he tasted it चव घेतली and said, "Oh, it tastes so horrible. आणि म्हणाला ची चांगला नाही चव, This is terrible." ची एकदम घाण आहे. Then he tasted the eggs मग अंड्याची चव घेतली, and he said, "Oh, that is also horrible." ह्या अंड्याची चव पण चांगली नाही. Then he tasted the baking soda. मग बेकिंग सोडा घालतात ना, Oh, त्याची it's चव- horrible. हो, हे पण चांगलं नाही. So he stomped his foot and said, आणि पाय असे आपटून आपटून पोरग म्हणालं, "Mama, why are you putting all these nasty stuff together? मम्मा हे सगळे पदार्थ हे सगळं साहित्य कशाला तू घालते? Not one of them is tasty." एकाला चांगली चव नाही. His mother smiled and said, तर त्याची आई हसून त्याला म्हणाली, "Just wait till it is done, my son. अरे थांब ना बाबा, हे सगळं होईपर्यंत जरा थांब. Let me mix it all." केक होऊ तर दे, मला सगळं मिसळू तर दे. And after she mixed it all, आणि तिने सगळं म्हणजे ते पीठ म्हणा, बेकिंग सोडा म्हणा, अंड म्हणा, सगळं मिक्स केल्यावर she put it in the oven. ओव्हन मध्ये टाकलं. And that same boy said, मग तोच मुलगा म्हणाला, "Mama, मम्मा remove the cake now. केक काढ ना बाहेर आता, Let me see how it is." बघू तर दे मला कसा दिसतो. She brought the cake out. तिने केक बाहेर काढला. He said, "Will it still taste like that baking तो soda मुलगा and म्हणतो, that eggs and that flour?" चव तशीच येणार आहे का? ते पीठ मी चाकून बघितलं, अंड चाकलं आणि ते बेकिंग सोडा चाकला, तसंच आहे का? No, she cut one slice and gave ते him. म्हणले नाही नाही, एक स्लाइस कापून तुला देते बघ. I mean, she tasted आणि it. त्याने जेव्हा ते खाल्लं, He said, "It is so delicious." वा किती सुंदर, किती चव आहे याला मम्मा. I mean, that's how God works. तसं देव काम करतो. You may not like the ingredients, तुला ते सगळं साहित्य आणि पदार्थ आवडणार नाही की बेकिंग सोडा वगैरे आम्हाला नाही आवडत. the pain, the pressure, त्या वेदना, the ते चिमटे, shaking, ते सगळं हदरणं, ते चालणं आम्हाला नाही आवडत. but He is mixing it all for your good. अरे पण देव ते सगळं तुझ्या चांगल्यासाठी मिसळतोय. And that's where Romans 8:28 speaks so loudly. आणि रोमकरास 8:28 तेच आपल्याला जोर जोरात बोलून सांगत आहे. Everything works together for your good for those who love God Sir, and ते- are the called according to His purpose. सरते शेवटी देवावर प्रेम करणाऱ्या लोकांच्या जीवनात आणि देवाद्वारे पाचारलेल्या लोकांच्या जीवनात सगळं काही चांगल्याकडेच घडतं हे जे लिहिलेलं आहे ते याच कारणाने लिहिलेलं आहे. आपल्या आवडी निवडीचा प्रश्नच नाही की देवप्पा मला नाही ना आवडत. Sir. नाही नाही, प्रश्न त्याचा नाहीच आहे. So the devil brought the eggs, तर सैतानाने अंडी आणली, but God's baking brought the cake. पण देवाच्या बेकिंग मधनं केक बाहेर आला, ज्या केक मध्ये अंड गेलेलं आहे. Remember what God said about Pharaoh. आठवा, देव फारो विषयी काय बोलला? For this very reason, याच कारणास I raised you up, Pharaoh, या फारोला मी म्हणूनच उभा केलाय that I might show my power through you, की माझं सामर्थ्य तुझ्याद्वारे दिसावं, that my name will be proclaimed in all the earth. की माझं नाव संपूर्ण भूतलावरती घोषित व्हावं म्हणून फारो मी तुला उभा केलाय. Exodus 9:16. निर्गम 9 अध्याय 16 वचन. Say, हा? God didn't cause Pharaoh's cruelty. देवाने फारोसाठी काही वाईट योजलं नाही. God didn't cause
Pharaoh's cruelty. देवाने फारोची ती जी युक्तिवान स्वभाव वगैरे कारणीभूत देवाने नव्हता केला, But he used it to display his own glory. पण स्वतःचा गौरव प्रकट करायला देवाने ते सगळं वापरलं, Amen. की याचा कुचकटपणा आणि याचा खडूसपणा मी सगळा Yes. माझी योजना पूर्ण व्हायला वापरणार I आहे. mean, he cannot send a Moses to put you on trial. मोशेला थोडं पाठवू शकतो तो तुला परीक्षेवर चढवायला, हा? मोशेला थोडं पाठवेल देव तुझ्याकडे की मोशे जा ना, इनकी नैया थोडी हिला के आजा. He has to send the Pharaoh, फारोलाच पाठवा somebody लागेल. who hates you, जो तुझा तिरस्कार करतो, तुला आवडत नाही, जो दुष्ट आहे, not somebody who loves you. ज्याचं तुझ्यावरती प्रेम आहे, त्याला कशाला देव तुझ्याकडे पाठवेल तुझी नाव हादरवायला? मग तू काय म्हणशील, Because he will first of all not shake your boat. अरे, पहिलं तुझ्यावरती जो प्रेम करतो तो तुझी नाव हादरवणारच नाही. He has to send somebody who hates you. अशा कुणाला तरी पाठवायला लागेल ना देवाला, की ज्याचा तुला जो तुझा तिरस्कार करतो मनोभावे, मला Amen. अजिबात सिस्टर ज्याची आवडत नाही. And so he has to pick up such people from the crowd अशाच लोकांना देवाला गर्दीत न उचलावं to लागतं attack you. तुझ्यावर हल्ला करायला. And after he uses that fellow आणि त्याला देवाने वापरल्यावर and he got his gold, आणि सोनं देवाला त्याचं शुद्ध परत बाहेर मिळालं, he will throw that fellow out. देव त्यांना हाकलू लावतो. And that's what he did with Pharaoh. देवाने फारोचं तेच केलं. That's what he will do with the devil. देव सैतानाचं तेच करणार आहे. But he will protect the gold. पण सोनं देव सुरक्षित He ठेवणार. will protect his Peter. देव त्याच्या पेत्राला सुरक्षित ठेवणार. Amen. आमेन. The devil plots your downfall. सैतान तुझं पतन योजतो, But God turns that into a demonstration of his dominion. पण देव मात्र ते सगळं प्रदर्शन करतो, त्याच्या सत्तेचं प्रदर्शन, की बघ. Always remember, hell will always make a request to Jesus. नेहमी लक्षात ठेवा, नरक येशूंना विनंती करणार, But finally, पण शेवटी heaven will write the results. स्वर्ग रिझल्ट लिहिणार. नरक आपल्यासाठी काहीतरी विनंती करणार, पण आपले रिझल्ट स्वर्ग लिहिणार. Praise की God. जयश्रीचं काय करायचंय ते स्वर्ग ठरवेल. It's not hell. नरक नाही ठरवत, नरक विनंती करेल की हिला काढा, हिला हकला, ही बरोबरच नाही. स्वर्ग म्हणेल एक्सक्यूज मी, ते मी ठरवतो, मी करीन. Are you getting me, people? कळतंय का? So rejoice greatly. तर हसा बरं, जरा आनंद God is करा. on your side. देव तुझ्या बाजूने, थोडं हस, त्या जरा आठ्या कमी कर. See, and that's what Joseph said तेच योसेफ बोलला in Genesis 50 verse 20. उत्पत्ती 50:20 मध्ये. You all meant it for evil. तुम्ही माझ्या भावांनी सगळं माझ्या वाईटासाठी योजलं ना. The devil raised you up सैतानाने तुम्हाला उभं केलं to mean evil to me. माझं वाईट करायला, But पण finally heaven wrote the result for me सरते शेवटी स्वर्गाने माझा रिझल्ट लिहिला, because God meant it for my good. कारण देवाने सगळं माझ्या चांगल्यासाठीच होऊ दिलं. So let the devil write anything. तर सैतानाला काही लिहू दे, The stamp comes from God. शिक्का शेवटी देवाकडनं येतो. He accepts and he will not accept देव certain things. स्वीकारेल, देव स्वीकारणार नाही, ते देवाच्या हातात आहे. Some he will reject. काहींना तो नाही स्वीकारणार. Amen. काहीवर देव म्हणेल नो, नॉट एक्सेप्टेड, So नाही. the same hand that sifted Peter, तर ज्या हातांनी पेत्राला चाललं, it couldn't stop God from shaping Peter. ते हात मात्र देवाला पेत्राला आकार देण्यापासून थांबवू शकले नाहीत. The same Pharaoh that oppressed Israel ज्या फारोने इस्रायलला एवढा दबावात टाकला, became the stage for God's deliverance. तोच मंच झाला ना देवाने त्यांना सुटका देण्यासाठी. Amen. पूर्व तयारी. The same cross that looked like defeat, जो वधस्तंभ पराजयासारखा दिसत होता, it became the throne of redemption for the world. तो वधस्तंभ आज जगासाठी उद्धाराचं आसन झालाय ना. उद्धाराचं आसन झालाय ना तो वधस्तंभ. It looked like the sifting of Jesus, येशूंचं चालणं जे वाटलं, but it turned out redemption for the whole पण world. ते चालणं, येशूंना जे चाललं गेलं वधस्तंभावर, येशूंचं मरण कसं झालं, एकदम चालल्यासारखं झालं की नाही, See? पण तो उद्धार होता. And so the enemy shakes to break you, तसं शत्रू तुम्हाला चालतो तुम्हाला तोडायला, but God allows it to make you. देव परवानगी देतो की होने दे, इसमें से ही ये बंदी बनेगी. Amen. आमेन. Praise God. चरबी तर आपल्यातली पण गेली पाहिजे ना, See? है ना. Let कोलेस्ट्रॉल the devil- अपना भी कम होना चाहिए ना. Let the devil come with his ruin. तर येऊ दे सैतानाला त्याचा नाश घेऊन. God will use it for our revival. देव आपल्या संजीवनासाठी वापरणार. Amen. आमेन. आमेन. Because hell always sends the storm to sink us. कारण नरक नेहमी वादळ आपल्याला बुडवायलाच पाठवतं, कारण ते नरक आहे, ते काय चांगलं करणार आहे. But heaven turned it into a setup to shape our lives. पण स्वर्ग मात्र त्याला बदलून टाकतं आणि म्हणतं ठीक आहे, भले हे सब हुआ,
पण ह्याच्या जीवनाला आकार द्यायला मी हे वापरणार And आहे. always remember, नेहमी लक्षात ठेवायचं, shaking is not for eternity. हादरवणं काय अनंत काळापर्यंत होणार नाहीये. Shaking is not till you die. ते चालणं काही तू मरेपर्यंत होणार नाही, की चालतो 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 मरेपर्यंत नाहीये. Shaking is not your ending. ते हादरवणं म्हणजे तुझी अखेर नाहीये रे. It's like you're editing. तर तुला एडिट करता ये मीडिया वाले एडिट करते ना, की ये शब्द बराबर नहीं था, एडिट करो. तसं आहे Amen. ते. Amen. ते कामकाज तसं आहे, वो एडिटिंग आहे. God is removing what does not belong to you. देव जे तुझ्या मालकीचंच नाहीये ते तुझ्यातनं काढतोय, की ये बंदे को इधर इधर एडिट कर, कट कर, वो बराबर लाइन पे आता. Praise God. Amen. Yes, testing हा and परत sifting, it चालणं. will give us pain. त्यातनं आपल्याला दुखणार तर आहे, कारण ते त्रास आहे, ते चालणं आहे. But पण you are being made. त्यातनं तू घडतोय सुद्धा You ना, are being made. त्यातनं तू घडतोय सुद्धा. Amen. मैं बहुत तकलीफ हो रही, इतना टेंशन आ रहा ना, इतना मेरे को ऐसा मेंटली में एग्जॉस्ट हो गया है. Say, होने दे, तू बन रहा है. remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेवा, Sifting is only for people that God is planning to promote. आणि ते चालणं अशाच लोकांकडे येतं बेटा, की ज्या लोकांना देव प्रमोशन आणि बढती द्यायला मागतोय. तर तुझ्या जीवनात जर असं काय आलं तर आनंदाने म्हणायचं, पधारो हमारे देश, कारण की देव आम्हाला बढती देणार आहे. Judas was not sifted. यहूदाला कुठे देवानी चाललं किंवा सैतानाने चाललं त्या बाबतीत? Peter was sifted. पेत्राला चाललं. Amen. का? प्लॅनिंग बडी थी. Say, so the pain you feel today तर आज जे तुला चिमटे बसून वेदना is होतात, itself the proof तेच एक पुरावा आहे. that God has put you on the potter's wheel. देवाने तुला कुंभाराच्या चाकावर ऑलरेडी घेतलाय. Praise God. Amen. And He's shaping you. आणि आता देव तुला आकार देतोय. And the enemy threw dirt on you, आणि शत्रूने तुझ्यावरती घाण फेकली. but God used it to plant you. देवाने तुला ते पेरायला वापरलं. मातीत पेरताना घाण बिण सगळी त्या बीजाबरोबर जातेच ना, त्याचं पेरतो देव मग आपल्याला. And so what was meant to expose your weakness तर जे सगळं तुझ्यातली कमजोरी आणि अशक्तपणा उघड करायला आलं होतं, will bring out an expression of worship towards God. त्यातून तुझ्यातनं देवाप्रित्यर्थेचा आराधनेचा भावच बाहेर येणार आहे. Amen. Praise आमेन. God. आमेन. Praise- देवाला धन्यवाद. Your purpose will not be killed, तुझ्या जीवनासाठीचा संकल्प त्यात ठार मरणार नाही. but whatever has to be killed will be killed from your being. पण तुझ्यातनं जे एडिट व्हायला पाहिजे आणि तुझ्यातनं जे मरायला पाहिजे ते मरणार. But purpose will not be destroyed. संकल्प नाही मरणार. While cleaning process is on, हा, स्वच्छतेची प्रक्रिया चालू असताना dirt will go, purpose will remain. घाण जाईल, संकल्प The राहील, plan of God will remain. देवाची योजना राहील, अशुद्ध धातू जाईल, शुद्ध सोनं राहील. And it only came to clarify you. आणि ते केवळ तुला शुद्ध करायला आलेलं आहे. Amen. Amen. Praise God. आमेन. And so grace always does not stop the fire. तर कृपा नेहमी आग येण्यापासून थांबवत नाही. It sometimes thermostats the temperature. तर कधी कधी काय करते ती कृपा? आग लागू देते, पण तापमान कमी जास्त करते कृपा. Amen. की आग लगा दे, पण तापमान मी कंट्रोल करतो. Praise God. Amen. And one more thing, आणि अजून एक, if Satan has asked Just- you to be sifted as wheat, सैतानाने जर असं मागितलंय की तुला त्याला गव्हासारखं चाळायचंय, what does God do? देव काय करतो? He says, okay, you want to sift them? देव म्हणतो ठीक आहे, तुला त्यांना चाळायचंय, Come here. ये इकडं. He puts a belt around his neck. इकडे ये म्हणतो देव त्याला. कोणाला? सैतानाला. आणि सैतानाच्या गळ्याला कुत्र्याला बांधतो ना तसा पट्टा And then बांधतो. he has a leash in his hand. आणि लगाम स्वतःच्या हातात, और पट्टे का हैंडल प्रभु के हाथ में. So he will let loose and then he will pull. He तो will let छोड़ेगा, loose and little ढील pull. देगा, टाइट करेगा, ढील देगा, टाइट करेगा. Big- इतनी तकलीफ देना है मेरा बच्चा, उसके आगे नहीं. Because we are पर- God's children. आपण देवाची मुलं आहे. समझा? जिसको समझा उसको समझा. I mean, we will not be thrown in lions den थोडा आपल्याला तो सिंहाच्या गुहेत that he may टाकणार आहे. tear us apart. आपल्याला फाडून खायला. No, he will put a leash on the lion. त्या सिंहाला देव पट्टा बांधेल. See? आमेन. And the devil cannot touch you without heaven's permission. आणि सैतानना स्वर्गाच्या परवानगी शिवाय तुला हात नाही लावू शकत. And even if heaven permits it, आणि जरी स्वर्गाने परवानगी दिली it's only because the heaven plans to use it. तर स्वर्गाला ते आणि तुला वापरायचंय म्हणून Amen. स्वर्ग परवानगी देत. And so if the devil had to ask, जर सैतानाला विचारावं लागलं, that means heaven had already answered. याचा अर्थ स्वर्गाने ऑलरेडी उत्तर दिलेलं आहे. If God allowed it, देवाने जर परवानगी दिलेली he असं is going घडायला, to anoint you through it. तर देव त्यातनं तुला अभिषिक्त करणार आहे. आमेन. Through the trial, he is going to anoint you. त्या समस्येतनं त्या त्रासातनं जाऊन देव तुला अभिषिक्त करणार आहे, म्हणून देवाने ते घडायची परवानगी दिलेली आहे. And if he had allowed it, आणि जर परवानगी दिली आहे he has also equipped you to handle it. तर देव तुला सज्ज करणार आहे ते सगळं हाताळायला सुद्धा. He will supply grace to you. देव तुला कृपा पुरवेल. Amen. कृपा सर्वांवरी तुझी जरी कोणी म्हणे
नाही. See, the devil may start it. सैतान सुरू करेल, He may start his evil plan, सैतान त्याची वाईट योजना सुरू करेल. but my God will finish it. अरे माझा देव मध्ये येणारच आणि तो संपवणार. Amen. सैतान सुरू करेल, देव संपवेल. Praise God. आमेन. हालेलुया. Because the devil's plan cannot override heaven's prayer. कारण सैतानाची जी योजना आहे ती स्वर्गातल्या प्रार्थनांवर विजय नाही घेऊ शकत. अरे स्वर्गातनं प्रार्थना होते आपल्यासाठी, तो काय सैतान जिंकणार आहे आपल्या जीवनात? Amen. पण आपण काही न बघता विचार करता हातपायच गाळून टाकतो ना. Don't give up. हार नका ना मानू. असे Because काय he's हातपाय? praying. हातपाय नका गाळू. येशू तुझ्यासाठी If he प्रार्थना allows करतो. the devil to put you on trial, he's praying. सैतानाला जर येशूने परवानगी दिलेली आहे तुला पारखायची, तर येशू तुझ्यासाठी प्रार्थना सुद्धा I करतायत. mean, can you imagine Jesus' prayer failing? कल्पना करा, येशूंची प्रार्थना कधी अपयशी ठरेल का? Can Huh? Jesus' prayer fail? येशूंची प्रार्थना कधी अपयशी ठरू शकते का? Never. हा? आपण कसे पशे पण असलो तरी आपल्या प्रार्थनेला उत्तर मिळतायत, येशूंच्या प्रार्थनेला नाही मिळणार का? No weapon formed against you shall prosper. तुझ्या विरुद्ध उभारलेलं एकही शस्त्र समृद्ध होणार नाही. Every shaking will become strength in your hands. सगळं चालणं आणि हादरवणं तुझ्या हातातली ताकद बनेल. आमेन. Say, I trust you, Lord, even in the fire. म्हणा, देव बाप्पा माझा आगीत पण तुझ्यावर विश्वास आहे. I trust you even in the lion's den. म्हणा, सिंहाच्या गुहेत पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. I trust you even in the fight with Goliath. आणि गोलायशची माझी जी लढाई चालली त्याच्यात पण माझा तुझ्यावर विश्वास आहे. Because you never waste a trial. कारण की तू कधी समस्या वाया जाऊ देत नाही. In Jesus' name. येशूंच्या And नावात. I will come out आणि मी बाहेर येणार. victorious. मी विजयी बाहेर येणार. And आणि promotion will be in my hands. बढती माझ्या हातात असणार. Praise God. आमेन. Amen. हालेलुया. 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 He may start the story, my Jesus will finish the story. Don't worry. सैतान कथा सुरू करेल पण येशू कथा संपवतील. सैतान आधी करेल, येशू अंत करायला येतील. You cannot have the Pentecost unless you have the Gethsemane आणि garden. जोवर गेत्सेमनीच्या बागेचा अनुभव येत नाही तोवर पेंटिकॉस्ट नाही मिळत. You cannot rebuild somebody's life which is broken unless you are broken first. कोणाचं तरी तुटलेलं जीवन तू नाही बांधू शकत जोवर तू स्वतः तुटत नाही. Jesus said, येशू बोलले, I want you to strengthen your brethren. काय म्हणाले पेत्राला? जा तुझ्या बंधुजनांना शक्ती दे. But with this kind of arrogance of yours, I cannot use you. म्हणजे येशू जणू म्हणते की पेत्रा माझ्याकडनं, माझी इच्छा तुझ्याकडनं अशी आहे की तू जाऊन बंधुजनांना शक्ती द्यायची, पण हा तुझा उद्धट स्वभाव जो सध्याला आहे, रूढ, तो मी नाही वापरू शकत. तुला पहिलं मला गाळावं चाळावं तर लागेलच, मग तू मग बंधुजनांना शक्ती देशील. Amen. आमेन. See, and so God has to allow it. देवाला परवानगी द्यावी लागते, असं थोडं चालतं. एनी हाऊ टॉक, एनी हाऊ बिहेव. And Peter's denial was really ugly. आणि सैताना Peter's denial. पेत्राने जो नकार दिला येशूंना, तो अगली म्हणजे वाईटच होता ना. 3 times. तीनदा नाही म्हटला He तो, मी denied नाही him. ओळखत येशूंना, मी नाही ओळखत येशूंना. तीनदा म्हणाला ना पेत्र. Next time I think so we will learn why Jesus' prayer was not effective. म्हणजे पुढच्याला आपण हे पण शिकू की येशूंची प्रार्थना का प्रभावशाली नव्हती. Because if Jesus had prayed, he should not have fallen. कारण की येशूंनी जर त्याच्यासाठी प्रार्थना केली होती तर पेत्राने असं पडायला नको होतं ना. We will learn that side also. तीनदा नकार द्यायला नको होता ना पेत्राने येशूंना की मी तुम्हाला ओळखत नाही, पण त्याने दिला नकार. मग येशूंची प्रार्थना प्रभावशाली नव्हती का, हे आपण शिकू. So Peter's denial was very ugly. तर पेत्राने जे नाकारलं ना येशूंना, फार अपमानित होतं ते, But काय his चांगलं नव्हतं. restoration was glorious. पण तो पुनर्वसित झाला किती वैभवीपणे. You know, some volunteers just pay attention, some people are just walking in the church. And so when Jesus told him, तर येशूंनी जेव्हा त्याला सांगितलं when you have turned back, की जेव्हा तू मागे वळशील, strengthen your brethren. परत आला ना की तुझ्या बंधुजनांना ताकद दे. And so he was saying, तर तो म्हणवता, I'm going to use your failure मी तुझा अपयश वापरणार आहे as a manure or a fertilizer for your ministry. तुझ्या अपयशाला तुझ्या मिनिस्ट्रीचं खत म्हणून मी वापरणार आहे. Amen. तुझं जे अपयश येतं ना आत्ताला, तुला ते पडतो धडतो पडतो धडतो पडतो धडतो पडतो धडतो रडतो पडतो पडतो, Your failure was a fertilizer. ते तुझं अपयश तुझ्या मिनिस्ट्रीचं खत आहे And it's a growing faith. आणि वाढणारा विश्वास आहे. That which you didn't know you had. जो तुझ्यात आहे वाढणारा विश्वास, हे तुला माहितीच नव्हतं. Amen. म्हणून देव घडू देतो. And Jesus was very confident of Peter आणि येशूंना फार विश्वास होता पेत्रावर that this fellow will come back. की ये वापस तो मेरे पास जरूर आएगा, बंदा मेरा है. Come back.
येणार, हा परत माझ्याकडे येणार. येशू ओळखतात ना. But you know, your comeback also is because Jesus prayed for पण you. तुझं परत येणं पण तुझ्यामुळे झालेलं नाही. भ्रमात राहू नको. येशूंनी तुझ्यासाठी प्रार्थना केली म्हणून तू परत आलायस. We wander all over the world, but His prayer is bringing us back to the church. आपण अख्ख्या जगात भटकतो, माहित नाही का येशूंना? पण येशूंचीच प्रार्थना आपल्याला चर्चकडे परत आणते. Say, भटके भटके वापस आहे. He trusts Himself for you. तो विश्वास ठेवतो स्वतःवर तुझ्यासाठी. Amen. आज He doesn't trust in our strength. आपल्या शक्तीवर येशूंचा विश्वास नाही. येशूंना माहिती आहे हे कधी गचकू शकतात. I mean, Jesus didn't say, I know you will come back. येशू नाही त्याला असं म्हणाले, पेत्रा मला माहिती आहे, यू आर व्हेरी स्ट्रॉंग, तू परत येणार. No, Jesus said, I have prayed you back. पेत्र म्हणाला, मी तुला, येशू म्हणाले, प्रार्थना, माझ्या प्रार्थनेने तू परत येणार आहेस. Amen. तुझ्यात काही नाहीये. Praise God. आमेन. का आपण एवढे सरळ नाहीच आहे ना आपण. See? Because victory and triumph is in our DNA today. कारण की आज आपल्या डीएनए मध्ये विजय आलाय. Amen. डीएनए रहता ना, डीएनए, अपने डीएनए में विक्ट्री है, विजय है. कारण येशूंचा डीएनए आपला डीएनए. Praise God. And so the devil cannot touch your situation. तर सैतान नाही तुमच्या परिस्थितीला असा काय हात लावू शकत. Amen. नाही. Sometimes he can touch your situation, कधी कधी हात लावेल सैतान तुझ्या but he cannot परिस्थितीला. touch your salvation. पण तुझ्या तारणाला सैतान हात नाही लावू शकत. कारण नॉट अलाउड. देव परवानगीच देणार नाही. Amen. आमेन. जसं योबाच्या जीवनात पण घडू दिलं, पण मारायचं नाही. Amen. ठार नाही मारायचं त्याला. गळवे बिळवे दे, चालतंय. So you will ठार be नाही. sifted, not sentenced forever. तसं तुला No. चाललं जाईल, कायमचं मारलं नाही जाणार. Amen. आमेन. Because God has trusted His investment in you. कारण देवाने जी गुंतवणूक तुझ्यात केलेली आहे त्याच्यावर देवाचा विश्वास आहे. ते देवाने गुंतवलंय. Amen. God trusted His investment in you. देवाचा विश्वास आहे त्या गुंतवणुकीवर. ती देवाकडनं आलेली गुंतवणूक आहे तुझ्यात. And He will not let you be tested beyond a certain आणि point. देव एका विशिष्ट पॉइंट पलीकडे तुझी परीक्षा होऊ देणार नाही. He has bought you with a price. अरे त्याने किंमत देऊन तुला विकत Not घेतलं. to let you go. असं थोडं मारायला. Say, किंमत देऊन तुला विकत घेतलं असं थोडं सोडायला. होणे दे, होणे दे. नाही नाही नाही. say. And so you say, I am not being punished. तर तुम्ही म्हणायचं मला शिक्षा होत I am नाही, not being sentenced. मला काही दंडाज्ञा नाहीये. But पण God is planning my promotion. देव ना कुठेतरी माझ्या बढतीची योजना करतोय, म्हणून मला सध्याला एवढा त्रास होतोय. When I was attacked, जेव्हा माझ्यावरती 2007 मध्ये अटॅक झाला, हल्ला झाला, Brother D.J. Dinakaran told me one thing. डीजीएस दिनकरन अंकल मला एक गोष्ट म्हणाले, God is promoting now. देव तुला बढती देणार आहे. Yeah, he told me. तेव्हा ते मला म्हणाले, देव तुला बढती देणार आहे म्हणून देवाने हे घडू दिलंय. Say, नाही तर मारायचोच होतो ना मी. वाचलो असतो का? Amen. कोणी वाचवलं? कोण था उधर मेरे साथ? जीसस. तभी Father, किधर कुछ नहीं था, सिक्योरिटी विक्योरिटी कुछ नहीं थी I हमारे. thank you, Lord. धन्यवाद येशू. Because when the shaking comes, का हादरणं झालं you have already spoken. की ऑलरेडी तू बोललायस. You have already told us. तू ऑलरेडी आम्हाला सांगितलंय. When life shakes me, आयुष्य जेव्हा मला चाळेल, हादरवेल, let my faith stand in me. माझा विश्वास माझ्यावर राहू दे. When I don't understand the sifting, जेव्हा मला हे चालणं कळत नाही, remind me मला आठवण करून दे, that you are strengthening me. तू मला शक्ती देतोय. Thank you, Lord, धन्यवाद प्रभू. for praying for me, माझ्यासाठी तू प्रार्थना करतोयस येशू, तुला for धन्यवाद. believing in me. माझ्यावर विश्वास ठेवलास तू येशू, तुला धन्यवाद. When I didn't even believe in myself. जेव्हा माझा स्वतःवर सुद्धा विश्वास नव्हता, पण तुझा माझ्यावर विश्वास होता. थँक्यू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Amen. आमेन. Peter didn't believe in himself, but Jesus believed for Peter. पेत्राचा विश्वासच नव्हता स्वतःवर, पण येशूंनी विश्वास ठेवला पेत्रासाठी की माझा आहे. So let every one of you तर तुमच्यातला प्रत्येक जण walk through the shaking tonight. कुठल्याही हादरवण्यातनं, कुठलंही ते चालणं मिळणं त्यातनं आज जरी गेला, But पण always feeling his hand on your hand. नेहमी तुम्हाला तुमच्या हातात येशूंचा हात जाणवे. Yes. येशू मेरा हात ना छोडेगा, गाणं आहे ना, नाही छोडेगा. You have to say, Lord, raise us through this shaking, तुम्ही Lord. म्हणायचं, देव बाप्पा माझी नाव सध्याला अशी हादरतीये, मला तू पार नाही. Refine me through this pressure, मला Lord. शुद्ध स्वच्छ कर या दबावातनं देव And बाप्पा. let the power of your prayer आणि तुझ्या प्रार्थनेतल्या सामर्थ्याने hold me, मला धर, that I will stand की मी उभं राहावं, and I will not give up, मी हार मानायची and नाही, I will turn back आणि मी परत येईन, and become stronger बलवान होईन, and wiser आणि अजून and on हुशार, fire for your तुझ्या glory. आगीनं पेटलेली बनीन तुझ्या गौरवासाठी.
ऑल कन्झ्युमिंग फायर, Say- बर्न अवे द ड्रॉस, मेल्ट अवे द एलॉय फ्रॉम द गोल्ड. एक Yes. गाणं आहे. The storm may shake me, ते वादळ मला हलवेल, but it cannot stop me. मला ते थांबवू नाही शकत. आय एम नाव अनस्टॉपेबल. The devil asked सैतानाने विचारलं for me, माझ्यासाठी. but Jesus already answered येशूंनी ऑलरेडी उत्तर दिलेलं होतं for me. माझ्यासाठी, की ठीक आहे See, चाल. Jesus spoke to the devil, Jesus spoke to Peter. म्हणजे येशू सैतानाशी बोलले, येशू पेत्राशी पण बोलले. How well he covers us. किती छान येशू आपल्याला हँडल करतात. जिथे हँडल विथ केअर तिथे हँडल विथ केअर, जिथे हँडल विथ स्ट्रिक्ट हँडल विथ And I स्ट्रिक्ट. thank God आम्ही त्या देवाचे आभारच मानतो. that the devil did not speak to Peter directly, he Yes. spoke to Jesus. सैतान डायरेक्ट पेत्राशी बोलायला नाही गेला, सैतान येशूंशी आधी बोलला. Why? म्हणून मी देवाला आभार देतो. का? Because कारण Peter was Jesus' property. पेत्र येशूंची मालमत्ता होती, येशूंची प्रॉपर्टी. You are the property of Jesus. तसं तू येशूंची प्रॉपर्टी आहे. You are bought with a price. तुला किंमत देऊन येशूंनी विकत घेतलाय. मेरा मालिक येशू आहे. And so he has to go to my master. तर त्याला माझ्या मालकाकडेच परवानगी घ्यायला जावं लागेल ना, की आपके ये आदमी को हात लगाऊ. And so sometimes Jesus knows that when we would need sifting, तर कधी कधी येशूंना पण माहिती असतं की हा जो कोणी आहे माझा झालेला, माझी प्रॉपर्टी, ह्याला कधी थोडं चाळायला लागणार आहे. say, Jesus didn't sit in the heaven and say, let's see how he reacts in this sifting. No. येशू स्वर्गात बसून असं नाही म्हणाले, चला आता बघूया या चालण्यात हा काय काय करतोय. No, no, no. That's not the heart of Jesus. येशूंचं हृदय असं नाहीये काय की पैसा फेको तमाशे देखो. नाही No. नाही 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 नाही. He never punishes his people. तो कधीच त्याच्या लोकांना शिक्षा देत नाही. Every punishment, even if it is coming from the devil, सैतानाकडून जरी शिक्षा येत असेल he will prepare his people. तर येशू त्याच्या लोकांना आधीच तयार करतात. Because he never uses his rod to harm anyone of us. कारण येशू कधीच त्यांची काठी, छडी, आकडी आपल्याला इजा करायला, डॅमेज करायला वापरत नाही. He always uses his grace to heal us. तर कृपा वापरतात आपल्याला आरोग्य द्यायला, पट्ट्या बांधायला, मलम लावायला. He is a good Lord, he is a good shepherd तो चांगला प्रभू आहे, तो उत्तम मेंढपाळ आहे, who is ready to die for his sheep. जो मेंढरांसाठी मरायला तयार आहे. And he knows आणि त्याला माहिती आहे that his sheep need strengthening at times. की माझ्या मेंढरांना कधी कधी ताकद लागते. And so God allows sometimes what hurts to help म्हणून- people what's hidden in them. तर कधी कधी देवबापना परवानगी देतो की लोकांमध्ये जे लपलेलं आहे ते त्या त्रासात न जाऊन बाहेर यावं आणि त्यांना मदत व्हावी. Because pressure produces power in us. कारण दबावात आणि प्रेशर मधनं आपल्यातलं सामर्थ्य बाहेर येतं. It's pressure that is bringing us to church. प्रेशर आपल्या जीवनावर जी प्रेशर येतात ना, दबाव येतात ना, त्यामुळे तर आपण चर्चला येतो ना की काम पे ऐसा हो रहा, ऑफिस में ऐसा हो रहा, घर में ऐसा हो रहा, फैमिली ऐसा कर रही, नातेदायक रिश्तेदार मालूम नहीं क्या हो रहा है. Say, म्हणून तर येतो ना आपण. because कारण if Jesus says, येशूचं म्हणाले, Peter, go to church, पेत्रा बेटा चर्चला जा. वेळ झाला आता. हो. We won't go. बेटा म्हणून आपण थोडे बेटा एवढं इतना सीधा है क्या हम लोग. But when sifting happens, पण असंच जर हादरवलं we tell Jesus, तू मला सांगू नको, मला माहिती आहे जायचं मला. मग आपण येशूंना म्हणतो, माझी नाव अशी हादरली सध्याला, तू सांगूच नको, 7 बजे अपने आप में रहेगा. आज तो प्रेजेंट वर्शिप से लेकर आखिरी प्रेयर तक मैं है कि बंदे की नाव ही इतनी हिली है. Praise God. असं असतं ते येशूंना सगळं माहितीये. आपले खेळ तिथं नाही चालत, वो जानताय. So Jesus looked at Peter and said, तर येशू पेत्राकडे बघून म्हणाले, don't worry, ठीक आहे, काळजी नाही. even if he sifts you, जरी त्याने तुला चाललं, I have prayed for you. मी केली तुझ्यासाठी प्रार्थना. That statement itself strengthened Peter. त्या विधानातून पेत्राला ताकद आली की Oh, येशू- Jesus is praying for me? येशू माझ्यासाठी प्रार्थना करतायत. आता मला काहीच काळजी नाहीये. हम तो खुदा के बेटे, सब See, कुछ हमारे. Jesus didn't say he is going to sift you. Now तू बघून घे काय येशू त्याला करायचं. असं नाही म्हणाले, पेत्रा सैतान तुला चाळायला येणार आहे, पुढचं आता तू बघून घे, मला मध्ये घालायचं नाही. नाही नाही मला फक्त त्यांनी सांगितलं, मी तुला सांगितलं. हा, आता काय असं- करायचं तू गोंधळ घाल. नहीं नहीं, No. इधर थर्ड पार्टी इंश्योरेंस लगेगा. Say, इधर थर्ड पार्टी जीसस लगेगा. उससे बगैर तेरा विमा नहीं उतरने वाला. say, because Jesus already knew Peter's breaking point. कारण येशूंना पेत्राचे ब्रेकिंग पॉइंट माहित होते की हा कुठं कुठं गचकतो. He knew Peter's passion. पेत्राचा आवेश पण येशूंना माहित होता. Amen. Amen. And his सगळंच. passion would speak louder than his preparation. आणि पेत्राचा आवेश पूर्वतयारीपेक्षा जास्त जोरात बोलवता येशूंना दिसत होतं. Jesus knew Peter's sword is sharper than his mouth.
येशूला माहिती होतं त्याच्या तोंडापेक्षा, पेत्राच्या तोंडापेक्षा त्याची तलवार धारदार आहे. Sometimes he will use the sword also. कधी कधी तो तलवार पण वापरेल. But his spirit was still soft. पण आत्मा त्याचा मऊ होता. But that has to be changed also. पण त्याला बदलायलाही हवंय ना. Just imagine if somebody didn't listen to Jesus, he will remove a sword only. कल्पना करा एखादा व्यक्ती येशूंचं जर ऐकतच नसेल तर तो भांड्याला तलवार सुद्धा बाहेर काढायला कमी नाही करायचा. Jesus knew येशूंना माहित होतं. Peter could swing at a soldier also with a sword. पेत्राचं फिरलं तर तो त्या शिपायाशी लढायला तलवार काढे बाहेर. So we have to remove all this. तर हे जे फिरतं ना सारखं की आता माझं फिरलेलं आहे ते येशूंना आपल्यातनं बाहेर काढावं And so लागतं. Jesus said, I think so Satan has come at the right time तर मग येशू म्हटले असतील सैतान बरोबर वेळेत आलेला आहे and for the right person. आणि बरोबर माणसासाठी आलेला आहे. आता याला हादरवाच. Amen. होऊ दे, होणे दे, Because it's going to teach my Peter. कारण त्यातून माझा पेत्र शिकणार आहे. Amen. Amen. What sermons cannot teach him. माझ्या उपदेशातनं जे त्याला शिकता येत नाहीये ते ह्यातनं तो बरोबर शिकणार आणि परत येणार. See, sometimes sermons don't हो ना. teach us right कधी what कधी उपदेशातनं नाही आपण शिकून shifting घेत. does. कधी कधी उपदेशातनं नाही शिकून घेत आपण. मग असं चालणं हादरवणं बहुत तकलीफ हो रही. Because तो होणे देत आहे. just before that Jesus was telling him, कारण त्याच्या अगोदरच येशू त्याला म्हणत होते I'm going to Jerusalem. मी यरूशलेमेला They're चाललोय, going to kill me. ते मला ठार मारणार आहेत. Wait, थांब. this should not happen. पेत्र म्हणतो थांबा येशू तुमचं असं होता कामा नये. So Jesus knew this fellow will not listen to my येशूला माहित sermons. होतं, हा काही माझे उपदेश ऐकणार नाही, फिरलेल्या डोक्यामध्ये सिरफिर So it is. आहे. I think so. Devil has come at the right time. सैतान बरोबर वेळेला आलेला आहे. या फिरलेल्या माथ्याच्या माणसाला सुधरवावं तर लागेलच. Amen. आमेन. So तो there दो चार धक्के खाने दे फिर So, सीखेगा. so there are some lessons you can't learn in comfort. तर काही धडे ना सौख्यात नाही शिकतायत. You can only learn in conflict. काही धडे असे संघर्षात मालूम नाही हो रही नाही आजकाल ते त्याच्यातच शिकता येतात. And there are some strengths you cannot develop until something shakes you and brings you to your knees. आणि काही शक्त्या तोवर तुझ्यात विकसित होणार नाहीत जोवर त्रास येऊन तू तुझ्या गुडघ्यांवर जात नाही. So if Jesus had said no to the devil for sifting, जर येशू सैतानाला नाही म्हटले असते की नाही नाही पेत्र माझा आहे त्याला असं चाळायचं बिळायचं नाही, Peter would have stayed strong in his pride but weak in his faith. तर पेत्र त्याच्या गर्वात बलवान आणि विश्वासात कमजोर राहिला असता. Amen. आमेन. तर गर्वाचं घर तर खाली करावं लागेल ना. And so sometimes the fall fixes what pride always covered. तर कधी कधी गर्व ज्याला झाकून ठेवतो त्याला हे असं पडणं धडणं उघडं करतं. See, pride always covers it, गर्व मात्र सगळं झाकून ठेवतो. but fall always fixes असं it. पडलो की त्यातनं ते सगळं दुरुस्त होतं. And so that's why Jesus said, I prayed for you, म्हणून Peter. येशू पेत्राला म्हटले की मी तुझ्यासाठी He didn't say, प्रार्थना I केली. prayed for you that you may not fall. मी तुझ्यासाठी अशी नाही प्रार्थना केलेली. येशू असं नाही म्हटले त्याला की मी तुझ्यासाठी अशी प्रार्थना केली आहे की तू पडूच नाही. No, नाही. your faith will not fail you. तुझा विश्वास तुला अपयश देणार नाही. That means you may fail, याचा अर्थ तू पडशील, तू You अपयश may होशील, fall. पडशील कदाचित, but पण your faith will not fail. तुझा विश्वास अपयशी होणार नाही. Let me tell you, एक सांगतो, you may fall, तुम्ही कदाचित पडू शकता, but पण let not your faith fail you. येशूंवरचा विश्वास अपयशी होऊ नको देऊ. Because if faith fails you, you are gone forever. कारण तुझा विश्वासच अपयशी ठरला, देन यू आर गॉन. See? मग आशाच नाही. And so Jesus knew Peter would fall. तर येशूंना माहिती होतं पेत्र आता पडणार. Jesus knew it. येशूंना माहिती होतं. But he also knew Peter wouldn't stay fallen there. पण येशूंना हेही माहिती होतं की हा पडलेल्या अवस्थेत राहणार नाहीये. That fall would not be his final destiny, ते पडणं त्याचं कायमचा मुक्काम होणार नाहीये, but it would be a fruitful, तर सफळ होणार Incident in आहे, his फळदायी life. होणार आहे. त्याच्या आयुष्यात ती घटना फळ देणार आहे. because Jesus knew Peter's confidence in himself. कारण येशूंना माहित होतं की पेत्र जरा जास्तीचा सेल्फ कॉन्फिडंट आत्मविश्वासी आहे. And so that self-confidence in Peter has to die, तर तो पेत्रातला आत्मविश्वास पहिलं तर मेला पाहिजे, so that his confidence in Christ will live. म्हणजे ख्रिस्तावरचा विश्वास टिकेल आणि जगेल. Because Jesus said, I have prayed for you. कारण येशू काय म्हणाले, मी तुझ्यासाठी प्रार्थना केली. And that's why later on Peter knew one thing. म्हणून मागाहून पेत्राला एक गोष्ट कळली, My self-confidence will fail me, माझा सेल्फ कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वास मला अपयश देणार, but his prayer will save me. त्याची प्रार्थना मला वाचवेल, तारेल. कळतं ना, जायचं त्याला ते त्यातनं गेल्यावर समजतं. Amen. Amen. And so he'll use the trouble to show you the truth, तर तो वापरेल त्या सगळ्या त्रासांना तुला सत्य दाखवायला वापरेल, so that you will not have self-dependence. म्हणजे तू स्वतःवर अवलंबून स्वावलंबी राहणार नाही. Peter, स्वावलंबी you नको. are very
self-dependent person, पेत्रा तू फार स्वावलंबी माणूस आहेस, मला confident माहितीये. person. तू फार स्वावलंबी, आत्मविश्वासी, स्वाभिमानी माणूस आहेस. But I cannot use you in this fashion. मी अशा आत्मविश्वासी, स्वावलंबी आणि स्वाभिमानी माणसाला वापरू शकत नाही. Because कारण before God will use you publicly, देवाने तुला लोकांसमोर, पब्लिक समोर वापरण्या अगोदर He often refines you privately. देव तुला खासगी खोलीत नेहमी शुद्ध करणार. He didn't disclose about Peter and what Satan asked him before all. सगळ्यांसमोर येशूंनी हे उघड नाही केलं की सैतान मला पेत्रासाठी असं बोलत बोलत आलाय. सगळ्यांसमोर पब्लिकली येशूंनी नाही हे सांगितलं. Privately he told. खासगी रीतीने येशू बोलले सैतानात आणि पेत्रात. What a loving सगळ्यांसमोर नाही. Savior we have. काय प्रेमळ तारणारा, आपली इज्जत तोच झाकून ठेवतो. इज्जत बनाता भी हो और संभालता भी हो See, और देता भी हो. and so the sifting didn't come to destroy Peter, तर ते चालणं पेत्राचा नाश करायला आलं नाही, but to deliver Peter from Peter. तर पेत्राला पेत्रापासून सुटका द्यायला आलं. तुला तू लागलाय, तो काढायला लागेल आधी. आपण म्हणतो सैताना निघ, सैताना मला सोड. ते म्हणतो जयश्री अशी प्रेयर कर की जयश्री मला सोड. Amen. मी माझं नाव घेतलं, And so तुम्ही तुमचं घ्या. Jesus saw a fisherman becoming a foundation. तर येशूंनी पाहिलं मासेमारी करणारा त्याचा पाया बनतोय. Jesus saw a denier becoming a disciple येशूंनी maker. पाहिलं की हा मला नकार देणारा शिष्य घडवणारा बनतोय. Jesus saw a man who would go from weeping into the shadows of preaching to thousands. येशूंनी पाहिलं की हा रडणारा आता हजारो लोकांसाठी उपदेश करणारा होणार आहे. And so before he could put him on the stage, तर येशूंनी त्याला स्टेजवर, मंचावर, वेदीवर आणून उभं करायच्या he has to अगोदर remove all that ego from him. तो अहमपणा, इगो काढायला लागणार. Because the spotlight can destroy you. कारण हे स्पॉटलाइट आणि हे प्रकाश जो आणि फोकस लाईट वगैरे ना तुझा नाश करू शकतात, ते डोक्यात घुसू शकतात. But if your character is developed, पण जर चारित्र्य आणि स्वभाव सुधारलेला असेल the spotlight will not destroy तर you. मग नाही फरक पडत. मग किती आमच्यावरती फोकस टाका, तुम्ही हॅलोजन टाका आणि कुठले जण टाका, काय नाही होत. देव Because, सांभाळतो. because that sifting was like, it was grace covered. कारण ते चालणं म्हणजे कृपा आली, कृपा झाकायला कृपा आली. Amen. आमेन, 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 आमेन. It was love disguised. वेषांतर करून प्रेम आलं. Amen. हो, हालेलुया. That nobody can know it. आणि कोणाला ते समजणार नाही. चार चौघात पब्लिकली नाही, प्रायव्हेटली तो तुला घडवेल. Amen. मुझको खाली करता, आत्मा से भरता जाता. Yes. कितना मधुर समय है. Lord, thank you, Lord, प्रभू धन्यवाद that even when you don't say no to the shaking, की जरी तू माझ्या जीवनात, आमच्या जीवनात त्या चालण्याला नकार दिला नाही, you have already said yes to our future. तरी ऑलरेडी आमच्या भविष्याला तू होकार दिलाय. Thank you, Lord, धन्यवाद that you see our weakness. की तू आमच्यातला अशक्तपणा पाहतो. The devil also sees my weakness. सैतान पण माझा अशक्तपणा पाहतो. Yet, तरी your plan is greater for me. तुझी योजना माझ्यासाठी महान आहे. You intercede for my strength. तू माझ्या शक्तीसाठी मध्यस्थी करतो. And when we fail, आणि मग जेव्हा मी अपयशी होतो, you always help us to rise. तू नेहमी आम्हाला मदत करतो वर यायला. Lord, प्रभू, whenever we fail, जेव्हा केव्हा आम्ही अपयशी होऊ, help our faith not to fail. आमच्या विश्वासाला सहाय्य कर की विश्वास आमचा पडू नये. Teach us to trust that you never punish to destroy. आम्हाला असा विश्वास ठेवायला मदत कर की तू कधीच आमचा नाश करायला आम्हाला शिक्षा देत नाही. You permit the sifting to develop us. तर तू परवानगी देतो ते हादरणं आणि चालणं अशासाठी की त्यातनं आमचे स्वभाव सुधारावेत. It is painful, Lord, त्यातनं मला टोचतं, मला but it's लागतं, good for me. पण ते माझ्यासाठी चांगलंच आहे. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Lord. धन्यवाद येशू. Amen. आमेन, आमेन. What a joy it is काय to आनंद आहे. know. हालेलुया. ये तो हमारा लाइफ है. We will be shaken people, but we are chosen people. आपण हादरलेले असू, चाललेले असू, पण माइंड यू निवडलेले पण आहोत बर का. निवडलेले पण आहोत. Because दॅट फॅक्ट कॅनॉट चेंज. ती Yes. वास्तविकता बदलू नाही शकत. that chosen people, that fact will not change. दॅट फॅक्ट कॅन नेव्हर forever. चेंज की त्याने आपल्याला निवडलंय, घरात येऊन बाहेर काढलंय, मला माझ्या आणि तुला तुझ्या. Shifting, चल, shaking, चलो. all that will happen. हादरणं, चालणं ते सगळं होणार, But I am a chosen person. पण मी निवडलेला आहे. Amen. मी निवडलेला आहे. And the pressure that tried to crush us आणि जे प्रेशर किंवा दबाव आपल्याला एकदम चुरडायचा प्रयत्न is करतो, the very thing that will crown you one day. तीच गोष्ट तुला एके दिवशी मुकुट घालणार आहे. That will crown you one day. एके दिवशी मुकुट घालणार आहे. तीच गोष्ट मुकुट Amen. एके दिवशी ते चुरडणं तुला घालणार आहे.
That's why I always thank the Lord. म्हणून मी प्रभूचे नेहमी आभारच मानतो Whatever is happening in my की life, जे काही माझ्या जीवनामध्ये घडतंय, whatever the devil also tries to do, जे काही सैतान सुद्धा माझ्या जीवनात करायचा प्रयत्न करतो, I'm not worried about the sifting मला काही त्या चालण्याची, त्या हादरण्याची काळजी नाही, because I'm seeing beyond the sifting. कारण मी त्या चालण्या पलीकडे, त्या हादरण्या पलीकडे बघत असतो. I'm seeing my promotion. मी माझी बढती बघतो I'm seeing that he's interested in आणि me. मला मी हे बघतो या सगळ्यातनं माझ्या येशूला माझ्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हणून तो होऊ देतोय. Amen. मी मलाच त्रास का असं म्हणत नाही. मी असं म्हणते मला का नाही त्रास, वाय नॉट मी, वाय मी नो. And so when I'm sifted, आणि मग जेव्हा तो मला चालतो, heaven has already scripted my survival. स्वर्गाने तर माझा स्क्रिप्ट, हा जगणार, हा टिकणार, माझं कथालेखन स्वर्गाने केलेलंच आहे. Amen. आमेन. So the story of Peter isn't just a history lesson for us. तर पेत्राची गोष्ट म्हणजे आपल्यासाठी इतिहासातला एक धडा नव्हे, It's a heart mirror for us. हृदयाचा आरसा. Amen. हृदयाचा आरसा. Because every one of us will face seasons where life shakes us. का आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असे ऋतू येणार, सीझन येणार की जिथं आयुष्य आपल्याला हादरवणार. And the question is not how we will stand when it does. आणि त्यावेळेला ते हादरल्यानंतर मी कसं उभं राहणार हा प्रश्न नाही. Say that Jesus is praying for me येशू माझ्यासाठी प्रार्थना करतायत and I will stand. आणि मी उभाच राहणार. Amen. हे उत्तर आहे, प्रश्न नाहीच आहे. And your faith is very, very important more than your comfort. आणि तुझ्या सौख्यापेक्षा तुझा विश्वास जास्त महत्वाचा नाही. तेरे आराम से तेरा विश्वास ज्यादा महत्व आहे. So Jesus is praying not for anything else but for your faith to stand. तर येशू आणि कशासाठी प्रार्थना करत नाहीये, Only for one thing, faith. येशू तुझ्यासाठी एकच प्रार्थना करतायत की ह्याचा विश्वास हलू नये. He didn't say, I will pray for you that thorn will not really poke you deep inside. येशू No. असं नाही म्हणाले की मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन, अशी प्रार्थना करीन की तो काटा तुला फार टोचू नये. No, for No. that thorn there is grace. त्या काट्यासाठी मी कृपा देणार, तो टोचतो तेवढाच टोचणार आहे. But पण for the sifting, चालणार where your faith can be shaken, चालताना जर तुझा विश्वास चालला जातोय, I will pray that your faith will not be तर shaken. मी प्रार्थना करीन की त्या चालण्यात तुझा विश्वास हादरू नये. Amen. विश्वास तुझा माझ्यावर कायम राहावा अशी मी प्रार्थना करीन, कारण ते झालं तो फिर आगे की And स्टोरी. many times, आणि अनेक वेळा it's the shaking that strengthens our faith. हे असं हादरलो आणि चालले गेलो ना की आपल्या विश्वासाला ताकद येते. Yes. आपण म्हणतो ना आता एवढ्यातनं मी गेलेले ना, आता तर काही पण हो मी नाही हालत. Amen. म्हणतो ना आपण असं कधी कधी. Because when the storms are there, कारण वादळ जेव्हा आयुष्यात असतात, the tree makes its roots deeper into the झाड earth. आपल्या स्वतःच्या मुळाला अजून खाली फोफावत आहे. Where there are no storms, जिथं वादळ नाही the roots don't go deeper. तिथे मुळं अजून खोल जात नाहीत, कारण वादळच नाहीये. But where there are storms, पण जिथे वादळ असतं the tree makes its roots to ते go झाड deeper. आपल्या मुळाला खाली खोल रुतवून बलवान करतं. See, and you will never know Jesus is your anchor आणि तुला कधीच कळणार नाही येशू तुझा सुकाणू आहे until the storm tries to pull you loose. जर ते वादळ तुला ढिल्ल करायला येत नाही तर तुझ्याही डोक्यात प्रकाश पडणार नाहीये की येशू माझा सुकाणू आहे. So don't pray only for God to stop the shaking. तर केवळ देवाने हे सगळं हादरवणं, चालणं, त्रास सगळे बंद करावेत अशी प्रार्थना फक्त करू Pray नका. that your faith stands through the storm. प्रार्थना करा आलेल्या वादळात माझा येशूंवरचा विश्वास खंबीर उभा राहा. Every marriage also will go through a shaking. आणि प्रत्येक विवाह बर का, लग्नाच्या जोड्या, विवाहित जोड्या पण या सगळ्या हादरवण्यातनं आणि या सगळ्या चालण्यातनं जाणार. But standing together in hard times is the secret. पण अवघड समयी एकत्र उभं राहणं हे असं नाही, असं हे गुप्त गोष्ट आणि रहस्य आहे. And so there are seasons when communication feels cold. तर कधी कधी ऋतू येतात, असे सीझन येतात की अरे काय आपल्यात तर आता काही बोलाचाली नाही, संभाषण आपलं गार पडल्यासारखं Where झालंय. money feels short जिथं पैसा कमी पडायला लागतो असं or वाटतं, our patience run thin. धीर आपला सुटतोय असं वाटायला लागतं, पैसा कमी पडणारे वाटायला लागतं, एकमेकांमधलं बोलणं कमी झालंय असं वाटतं. That's not the time to run. ती वेळ पळून जायची वेळ नाही बेटा, That's the time to root. तीच वेळ आहे खाली मुळं अजून खोल घाल. Amen. And so when Peter was shaken, म्हणून पेत्र जेव्हा हादरला, Jesus didn't abandon him. येशूंनी त्याला सोडून नाही दिला, He prayed for him. प्रार्थना केली त्याच्यासाठी. People will abandon us when we are shaken, पण आपण हादरल्यावर लोक आपल्याला सोडून देतात, but Jesus will not. येशू नाही. आपण हादरल्यानंतर लोक आपल्याला सोडून देऊ शकतात कारण लोकांची ती खासियत आहे, पण येशू नाही. And say Jesus prayed. येशूनी प्रार्थना If केली. somebody is shaking, pray. कोणीचं हादरतंय, कोणीचं असं चाललं जात आहे,
त्यांच्यासाठी प्रार्थना करा. आमेन. And they may even fall, but they will come back. आणि ते पडतील सुद्धा, पण ते परत येतील. If you pray, they will come back. तू जर प्रार्थना केली ते परत येतील. प्रार्थना If your करत राहा. husband is shaking, pray for your husband. तुझा नवरा जर हादरतोय असा एकदम शेकी शेकी, तू तुझ्या नवऱ्यासाठी प्रार्थना कर बेटा, That their faith may not fail them. की तुझ्या नवऱ्याचा विश्वास कुठे जाऊ नये आणि हलू नये. That doesn't mean they may not fall, they may fall, they may not fall, but they याचा will come back by your prayer. याचा अर्थ असा नाही की तुझा नवरा कदाचित पडणारच नाही का पडणार आहे, असं काही नाही. पण तुझी प्रार्थना करतीयस त्यातनं तो खंबीर उभा राहील. वो दिन आएगा. And husbands, pray for your wife also. आणि तसंच नवऱ्यांनी आपल्या बायकोसाठी प्रार्थना करा. Because the devil is always sifting us. कारण सैतान नेहमीच आपल्याला चाळायला येतो. But your prayer will strengthen them. पण तुझी प्रार्थना त्यांना शक्ती देईल. हालेलुया. Because sometimes your spouse don't need a lecture. कारण कधी कधी ना तुमच्या नवऱ्याला किंवा तुझ्या बायकोला लेक्चरची आणि प्रवचनाची गरज नाही. They need a prayer. You pray in secret. त्यांना प्रार्थनेची गरज आहे. तू बस गुडघे टेक, कुठेतरी कोपरा धर सिक्रेटली आणि प्रेयर कर. That's what Jesus did. येशूंनीच ते For केलेलं Peter. आहे पेत्रासाठी. बडबड 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 In नाही. his sifting, he Prayer. prayed. तो चालला जात होता, येशू प्रार्थना In करत his होते trial, he त्याच्यासाठी. prayed. त्याला त्या परीक्षेतनं जात होता पेत्र तिथे, येशू इथे त्याच्यासाठी प्रार्थना In करत his होते. falling, he prayed. पेत्र तिथे पडत होता, येशू इथे त्याच्यासाठी प्रार्थना करत होते. Jesus said, I know this is going to happen to येशू you. म्हणाले, मला माहितीये पेत्रा हे सगळं तुझ्या लाईफ मध्ये When होणार you आहे. know something is happening in your home, आणि तुला जेव्हा माहित असतं की माझ्या घर परिवारात काहीतरी होतंय, first pray. पहिलं प्रेयर कर. First pray. पहिलं ह्याला विचार, त्याला विचार, फोन लगा, ये कुछ मत कर, पहिला Pray. प्रेयर कर. Because the shaking may test your marriage also. कारण ते हादरवणं, ते चालणं कदाचित तुझ्या विवाहाची परीक्षा घ्यायला पण येईल सुद्धा. But it can also tighten your bond with prayer. पण त्या विवाहाचा तुझा तो बॉन्ड प्रार्थनेमुळे अजून घनिष्ठ पण होऊ शकतो. And if you both hold on to Jesus, आणि तुम्ही दोघे जण पती पत्नी जर येशूंना धरून राहिला, He will hold your marriage together. येशू तुझा विवाह एकत्रच ठेवणार, नाही पडणार, नाही वेगळं Amen. होणार. तुम्ही दोघं तेवढे टाईट धरून राहा. When you both surrender to God in the storm, तुम्ही दोघं जेव्हा आलेल्या वादात देवाला समर्पित व्हाल, you will discover तुम्हाला कळेल your love isn't built on comfort. माझं प्रेम सौख्यावर बांधलेलं नाही, It's built on covenant. माझं प्रेम करारावर आहे. त्या करारात रक्त सांडलंय. Amen. आमेन. सांडलेल्या रक्ताच्या करारावरती मी उभा आहे. And so parents, sometimes God lets your family walk through testing. तर कधी कधी आई वडिलांना मी सांगू इच्छितो, देवबाप तुमच्या परिवारांना, फॅमिलीला अशा परीक्षेतनं जाऊ देईल, So that your children can learn who He really is. की तुमच्या मुलाबाळांना शिकता यावं की तुमची मुलं, तुमच्या मुली खरोखर काय आणि कोण आहेत. See, they may see you lose a job. आणि ते बघतील तुझी नोकरी गेली कदाचित. Yes, the children will see मुलं बघतील, you are facing sicknesses मुलं बघतील कदाचित की तुम्हाला काही आजार झाले, or तुम्हाला काही going त्रास. through a financial strain. मुलं बघतील की आई बापाला काही त्रास होत आहे, काय आजार झाले, काय आर्थिक त्रास आहे. But they also see you keep your peace पण मुलं हेही बघतील, या सगळ्यात पण माझे आईबाप किती शांत आहेत and keep your worship आणि आराधना करतायत and keep your hope. आणि आशा ठेवतायत. They learn that faith that cannot be taught even in Sunday school. ती मुलं तो विश्वास जो संडे स्कूल मध्ये शिकवला जाऊ शकत नाही, संडे स्कूल मध्ये सुद्धा शिकवला जाऊ शकत नाही, तो आई बापाच्या जीवनातून ती मुलं शिकतील की इतना होने के बाद भी ये दोनों डटे रहे, हिले नहीं है. Are you getting me what I'm saying? प्रेयर कर रहे, आराधना कर रहे, चर्च जीसस वही चालू है. So the greatest sermon your kids will ever hear तर सगळ्यात मोठा उपदेश तुमच्या मुलांना जो ऐकता येणार is the one they watch you live. तो म्हणजे तुम्हा दोघा आई बापांना जगताना बघून जो उपदेश त्यांना मिळतोय तुमच्या जगण्यातून, तो सगळ्यात मोठा उपदेश आहे. यू नीड नॉट टॉक, युअर लाईफ इट सेल्फ इज टॉकिंग, दे विल लर्न. Amen. फिनिश्ड. And so when life shakes you, तर आयुष्य जेव्हा तुला हादरवतं, gather your family तुझा परिवार एकत्र कर and pray together. आणि पहिलं प्रेयर कर. And don't hide the shaking. आणि ते हादरवणं लपवू नको, Walk through it with faith. त्यातनं विश्वासाने चाल Amen. की ये हो रहा है पण मैं बाहर भी आने वाला हूं. Because your home becomes a testimony कारण तुझं घर मग साक्ष बनतं that the God of Peter की पेत्राचा देव still holds families together. अजूनही फॅमिलीला आणि परिवारांना एकत्र धरून आहे. Amen. आमेन. Let your children see तुझ्या मुलाबाळांना दिसू दे that you are praying for your spouse की or you are praying for your children. तुम्ही तुमच्या मुलांसाठी, तुम्ही एकमेकांसाठी प्रार्थना करताय, हे त्यांना दिसू दे. Even at work,
कामावर ऑफिस मध्ये सुद्धा You will be sifted by stress. तुम्ही चाललं जाईल, तुम्हाला हादरवलं जाईल, स्ट्रेस येणार, दर्पण येणार. आजकल काम ही ज्यादा हो गया है, मुझे ज्यादा Deadlines. बुला रहे हैं, डेडलाइन है, प्रोजेक्ट कंप्लीट करना Unfair है treatment. आणि मला नीट वागवत पण नाही. Project to be प्रोजेक्ट completed. देताय सारखा सारखा, माझ्यावर अन्याय होतोय, Disappointments. नाराजी येतेय Maybe the boss overlooked you. आणि बॉस माझ्याकडे दुर्लक्ष करतोय, जास्तीचे तास काम करायला लागतंय, Or the promotion went to somebody else. माझं प्रमोशन आणि कोणाला तरी मिळालं. Before you quit or lash out, हार मानण्या अगोदर आणि संतापाने 4 शब्द सुनवण्या अगोदर remember one thing. एक गोष्ट लक्षात ठेव, God may be using that sifting to shift you. देव ते हादरवणं तुला बदलायला, तुला शिफ्ट करायला वापरत असेल. He is teaching patience देव तुला धीर शिकवत असेल. where pride once lived in जिथे you. एकेकाळी गर्व तुझ्यात राहायचा, तो गर्व काढून देव तुझ्यात धीर घालत असेल. He is forming integrity देव तुझ्यामध्ये सरळता, सात्विकता आणत असेल. where compromise tempted you. जिथे एकेकाळी रद्दबदल व्हायची आणि तुला मोह व्हायचे की चलता रे कुछ नहीं होता, इतना क्या तो क्या होता है, कोई नहीं देख रहा. न न न न. See? And so he is showing you how to shine under pressure, तर देव तुला हेही दाखवत असेल की प्रेशर खाली कसं चमकायचं. not to collapse under pressure. ढासायचं नाही, प्रेशर खाली चमकायचं कसं. So don't let all these temporary shaking destroy your eternal ते character. तात्पुरतं जे हादरवणं आहे ना, त्यातनं तुझ्या अनंत काळच्या चारित्र्यावरती डाग नको लागू So देऊ. don't say, oh, I have lost my promotion. असं नको म्हणू, अरे माझी बढती गेली, And it went to that person. माझं प्रमोशन त्याला गेलं, That's why I should not be going to church. I should be doing something else. म्हणून मी चर्चला एवढं जायला नको, एवढं स्पिरिच्युअल राहायला पण नको, मी हे जरा जास्तीचं काम करायला हवं The होतं. devil won in his sifting. सैतान त्याच्या चालण्यात जिंकला असं म्हणावं लागेल. मग But Jesus has prayed for नाही, you. पण येशूंनी तुझ्यासाठी प्रार्थना Even if the promotion goes to somebody else, that same promotion will come to you after you are sifted. जरी ते प्रमोशन, ती बढती आणि कोणाला तरी गेलेली असेल, तरी तुझं चालणं, हादरणं सगळं संपल्यानंतर ते प्रमोशन तुझं तुला परत मिळेल. तू दमानी राहा, जरा धीरानी राहा. Amen. मैं धीरज से यहोवा की बाट देखता रहा. Because Jesus is praying for you. कारण येशू तुझ्यासाठी प्रार्थना And करतात. when does he pray? आणि येशू कधी प्रार्थना करतात? When you are sifted. जेव्हा तू चालला जातो तेव्हा, When you are in trial. जेव्हा तुला समस्या येतात When you तेव्हा, are demoted. जेव्हा तुला अधोगती मिळते तेव्हा. Just imagine that is the time Jesus is praying for you. कल्पना करा, तेव्हाच येशू तुझ्यासाठी प्रार्थना करायला लागतात. And will you lose more further? आणि मग तू त्याच्या पुढे पराजय होणार आहे? No. नाही. After the sifting, चालल्यावर you will get double promotion. तुला दुप्पट बढती मिळेल. अरे थोडे टोचे लागू तर दे, थोडे चिमटे खात सही. And every shaking has an expiration date. आणि प्रत्येक हादरवण्याला, चालण्याला एक्सपायरी डेट आहे, ते संपणार आहे. And when it is over, you will come out with power. आणि ते संपलं की तुम्ही सामर्थ्याने बाहेर येणार The आहात. kind of power you never thought you had once. असं सामर्थ्य की जे तुला माहिती नव्हतं की माझ्याकडे ते सामर्थ्य होतं. Amen. तुला माहिती नाही, पत्ता पण नाही, अंदाज पण नाही. And so Jesus prayed before your storm. तर येशू तुझ्या वादळा अगोदर तुझ्यासाठी प्रार्थना करताय. When did Jesus pray? येशूंनी कधी प्रार्थना केली? After Peter denied Jesus? पेत्राने येशूंना नाकारल्यावर का? Or before he denied का Jesus? त्याने येशूंना नाकारण्या अगोदर? Before. अगोदर. So Jesus has prayed for you before the storm even touches you. तर ते वादळ येऊन तुला हात लावण्या अगोदर येशू तुझ्यासाठी प्रार्थना करतात. Even when you have a hint आणि जरी तुला एक भनक in पडली, your family. तुझ्या फॅमिलीत एक भनक पडली Oh, I think so that my children are going little wayward. की ओ मला असं वाटतंय माझी Maybe. मुलं, अशी भनक जरी तुला तुझ्या फॅमिली परिवारात पडली की मला असं वाटतंय माझी मुलं थोडंसं वाईट मार्गाला चाललेली आहेत, लगेच प्रार्थना करायची. Amen. लगेच ताबडतोब 1 सेकंड वाया नाही घालवायचा. Are you getting me, people? फिर देखेंगे, जाने दे, उनकी उम्र है. नहीं नहीं, उनकी उम्र. And the beauty is, आणि सौंदर्य असं आहे, Jesus prays for you even before your trial. तुझ्या त्या परीक्षे अगोदरच येशू तुझ्यासाठी प्रार्थना करतात. Not after the trial, तुझ्या त्या परीक्षा संपल्यावर नाही, not during the trial, परीक्षे दरम्यान नाही, but before the trial. अगोदरच. And he will let you know in your heart आणि येशू तुला तुझ्या हृदयामध्ये ते पोस्ट करतील, that कळवतील
you will feel, की तुला वाटेल मग my Jesus must have prayed now. माझ्या येशूंनी माझ्यासाठी नक्कीच आता प्रार्थना And so केलेली this आहे. trial will not last long. तर See? ही परीक्षा जास्त टिकणार नाही. Now, so do you have confidence now मग आता विश्वास मिळतोय का that as you go through the trial, की जसं तुम्ही त्या समस्येतनं आणि परीक्षेतनं जाल you should say, तुम्ही म्हणायचं I know Jesus has prayed for me. मला माहिती आहे येशूंनी माझ्यासाठी प्रार्थना केलेली And आहे this trial will not last long. आणि ही परीक्षा ही पारख जास्त वेळ टिकणार I नाही. will come out because of his prayer. मी येशूंनी केलेल्या माझ्यासाठीच्या प्रार्थनेमुळे बाहेर येईन. Not because of my strength, माझ्या शक्तीमुळे नाही, not because of my prayer, माझ्या प्रार्थनेमुळे नाही, not because of my wisdom, माझ्या ज्ञानामुळे नाही, but माझ्या because of his prayer. त्याच्या प्रार्थनेमुळे, माझ्या आत्मविश्वासामुळे नाही, माझ्या स्वावलंबाने नाही, माझ्या स्वाभिमानाने नाही, त्याच्या प्रार्थनेमुळे मी बाहेर येईन. Now just imagine if Jesus had not told Peter about it. कल्पना करा जर येशूंनी पेत्राला याविषयीनं सांगितलंच नसतं What would have happened? काय झालं असतं? Peter would have been scared. पेत्र घाबरला असता. On the resurrection day, पुनरुत्थानाच्या he दिवशी would have run away. पळून गेला असता. पळून What made him to come and meet Jesus on the resurrection day? पुनरुत्थानाच्या दिवशी का बरं पेत्र येऊन येशूंना भेटला? My Jesus had said, माझे येशू बोलले होते I have prayed for you. की मी तुझ्यासाठी प्रार्थना केलेली When आहे. you come back, जेव्हा तू परत येशील strengthen your brethren. तेव्हा तुझ्या बंधुजनांना शक्ती दे. That means I have hope. याचा अर्थ मला आशा आहे. And that made him to jump from the boat. त्यामुळे तो नावेतनं उडी मारून आला And he swam to meet Jesus. आणि येशूंना भेटायला पहत 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 आला. And Jesus said, आणि येशू त्याला म्हणाले breakfast is ready. न्याहारी तयार आहे. Peter, come to me. पेत्रा नाश्ता तयार आहे चल. That gives us strength. त्यातनं आपल्याला ताकद मिळते. So from now on, आतापासून पुढे every time दर वेळेला you go through a trial, काय कुठल्या परीक्षेतनं तुम्ही गेलात remember, तर लक्षात ठेवा Jesus is praying for you. येशू तुझ्यासाठी प्रार्थना करताय. आमेन. हालेलुया. वो कभी नहीं छोड़ेगा. Thank you, Jesus. कभी नहीं छोड़ेगा. You can imagine he's praying for thousands and millions of people all over the world. Amazing. अख्ख्या जगात करोडो लोकांसाठी येशू प्रार्थना करतायत अशा. Because almost all people go through trials. का ऑलमोस्ट सगळेच लोक अशा परीक्षेतनं जातात. We have this hope. आपल्याला मात्र ही आशा आहे. This hope the world does not have. जगाला नाही आशा, आपल्याला आहे. But we have this hope आपल्याला ही आशा आहे that is praying for us. कि येशू आपल्यासाठी प्रार्थना करता है. Amazing. है ना? जब मैं चलूं जल से संग संग रहता हूं. So most of you thought that people are praying for me. तर तुमच्यातल्या अनेकांना काय वाटलं की लोक माझ्यासाठी प्रार्थना Yes, करतात. they are praying for you. लोक तुझ्यासाठी प्रार्थना But did करतात. it ever register in your mind that Jesus also is praying for पण कधी me? तुझ्या डोक्यात हे रजिस्टर झालं No, होतं ना? की येशू सुद्धा तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. Yes, he is praying for you. करतायत. आज झालं असेल कायमचं रजिस्टर. Yes. आमेन. Amen. आमेन. So shall we take a song? हालेलुया. Let us worship धन्यवाद. Jesus. आमेन. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. तेरे शत्रु का निशाना तुझ पर होगा ना सफल. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल. हालेलुया. आमेन. आंखों की पुतली जैसे वो रखेगा तुझे हर पल. गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए. अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए. आए तुझे जो मिटाने बेशस्त्र होगे बेअसर. आए तुझे जो मिटाने बेशस्त्र होगे बेअसर. तेरा रचने वाला तुझ पर रखता है
नजर नजर तेरा रचने वाला तुझ पर रखता है अपनी नजर गिन गिन के स्तुति करूं बेशुमार तेरे दानों के लिए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए अब तक तूने संभाला मुझे अपनी बाहों में लिए हुए Today when I was preparing the message, आज जेव्हा हा उपदेश मी तयार करत होतो the Lord was telling me, प्रभू मला सांगत होता, Peter, पीटर do you depend on your prayers? तू तुझ्या प्रार्थनांवर अवलंबून राहतोस, But read this. पण हे वाच, I am praying for you. मी तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. You know, some people will be so excited काही लोकांना एवढी एक्साइटमेंट आणि आनंद होईल because they will say, कारण ते लोक म्हणतील good, चांगलंच झालं, because I never prayed. कारण मी तर कधी प्रार्थना करतच But नाही, at least he is praying for me. पण येशू माझ्यासाठी करतायत ना, असं होईल काही लोकांना. So Jesus, the Lord told me, तर प्रभू मला म्हणाला, I am also praying for you. मीही तुझ्यासाठी प्रार्थना करत आहे. Because you are praying for others, कारण तू दुसऱ्यांसाठी प्रार्थना I am करतोस, praying for मी you. तुझ्यासाठी प्रार्थना And करतो. that felt such a comfort to me मला एवढं बरं वाटलं ना that I am praying for others. की मी दुसऱ्यांसाठी प्रार्थना But करतो, Jesus is praying for me. पण येशू माझ्यासाठी प्रार्थना करताय. Amen. हे ऐकून मला इतकं सांत्वन मिळालं. Father, I thank you and praise you this evening. देव बाप्पा, सायंकाळी मी तुझे आभार मानतो, स्तुती What a करतो. joy, काय Lord, आनंद to know that you yourself are praying की for तू us. स्वतः आमच्यासाठी प्रार्थना करत आहेस. There is And no joy. surely the Heavenly Father will listen to your आणि नक्की prayers. स्वर्गीय बाप तुझी प्रार्थना तर ऐकणारच. Because at the grave of Lazarus you said, कारण लाजराच्या कबरेपाशी तू म्हणालास, Father, you always listen to देव me. बाप्पा तू नेहमी माझी प्रार्थना ऐकतोस. But I said this for the people. पण लोकांसाठी मी असं बोलतोय, लोकांना कळावं म्हणून. And in the time of the water baptism, आणि पाण्याच्या बाप्तिस्म्याच्या वेळेला the voice came from the Father. वाणी देव बापाकडनं आली ना, This is my beloved की हा Son, माझा परमप्रिय पुत्र in आहे, whom I am well pleased. ज्याच्यावर मी फार प्रसन्न आहे. That means my Jesus has a standing in heaven. याचा अर्थ माझ्या येशूंचं स्वर्गात एक स्टँडिंग, एक स्थान And आहे. if he is praying for आणि us, ते येशू जर आपल्यासाठी प्रार्थना which करतात, devil's power can ever ruin us? कुठला सैतान असा आहे की त्या सैतानाची शक्ती आपला नाश करेल? See, that itself has healed many of you now. त्यातूनच तुमच्यातले अनेक लोक आता बरे झाले, Your body has been healed है ना? now. तुमचं शरीर आता बरं झालंय. Because many of the sickness comes because of the mind. काय अनेक set. आजारपण, हा मानसिक खेळ जो असतो ना, त्याच्यात तर माणसं आजारी पडतात. But now in your mind you know, पण आता तुमच्या मनात तुम्हाला कळलंय, my Jesus is praying for me. माझे येशू माझ्यासाठी प्रार्थना करतायत. That itself heals us. बस त्यातनंच आपल्याला That आरोग्य मिळतं. itself gives us confidence. त्यातनंच बरं वाटायला लागतं, विश्वास येतो. See? मग? And so Jesus is constantly praying for तर you. येशू सातत्याने तुझ्यासाठी प्रार्थना करतायत. Believe this truth. विश्वास ठेव या सत्यावर. As a writing written on granite stone. बस एका ग्रेनाइट दगडावर लिहिलेल्या लिखाणासारखा विश्वास ठेव Thank you, Lord. की येशू माझ्यासाठी प्रार्थना करतायत. Father, देव बाप्पा, I thank you मी तुझे आभार मानतो. that after Jesus prayed for Peter, येशूंनी पेत्रासाठी प्रार्थना केल्यावर the sifting of the devil didn't work for him, सैतानाचं चालणं त्यासाठी काही करून नाही गेलं, but the sifting of Peter worked for Peter's पण purpose. पेत्राचं हे चालणं पेत्रासाठीच काहीतरी चांगलं करून गेलं. Because कारण Jesus prayed for him. येशूंनी पेत्रासाठी And प्रार्थना I केली. know he prays for all of us आणि मला माहित आहे येशू आम्हा प्रत्येकासाठी प्रार्थना करतात. during our sifting and shaking. आम्ही जेव्हा जेव्हा हदरतो, आम्हाला सैतान चाळायला येतो, तेव्हा तेव्हा. And that's why we have come out of many problems आणि म्हणून अनेक 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 त्रासांमधनं, समस्येतनं, प्रॉब्लेम मधनं आम्ही बाहेर आलोय. because of his prayer. प्रार्थना, प्रार्थना, येशू माझ्यासाठी जी प्रार्थना करतात त्यामुळे. Thank you, Lord, for your prayer. धन्यवाद Come on, प्रभू. say thank you, Lord, म्हणा for your सर्वांनी.
prayers for me. म्हणा, धन्यवाद प्रभू येशू, तू माझ्यासाठी जी प्रार्थना करतोस I didn't त्यासाठी. realize this truth, मला हे सत्य कळलं but नव्हतं, now I know. पण आता मला In कळलं. my trials and my shaking, you pray for me. माझ्या सगळ्या समस्येत, त्रासात, परीक्षेत तू माझ्यासाठी प्रार्थना And करतो. that is enough for me, एवढं Lord. मला बास आहे देवबापा. I love you, Lord, for it. माझं तुझ्यावर प्रेम आहे I प्रभू bless यासाठी. you, Lord, for मी it. तुला आशीर्वादित करतो यासाठी. Thank you, Master. धन्यवाद His देवबापा. prayer is healing you. त्याची प्रार्थना तुला आरोग्य His देते. prayer is removing you out of your problems. त्याची प्रार्थना तुला तुझ्या त्रासातनं बाहेर काढते. Many of the problems that I was in, He removed me because of His prayers for me. ज्या अनेक त्रासांमधनं मी गेलो, त्या माझ्या अनेक त्रासांमधून त्याने माझ्यासाठी प्रार्थना केली, त्याने मला बाहेर काढलं, म्हणून मी बाहेर आलो. Love you, Jesus. लव यू लॉर्ड. तुझ्यावर प्रेम करतो प्रभू. Love you, Jesus. तुझ्यावर प्रेम करतो येशू आम्ही. Love you, Jesus. लव यू लॉर्ड. Thank you, Father. थँक्यू. Now धन्यवाद. bless everyone who has come this evening. आता सर्वांना आशीर्वादित कर जे आज आलेले आहेत. Let them go home in confidence. सगळ्यांना विश्वासाने घरी जाऊ दे Let तुझ्यावर. them know त्यांना कळू दे 24/7 Jesus is praying for us. 24/7 येशू आमच्यासाठी प्रार्थना And करतात. nothing will go wrong in our काही lives. चुकीचं आमच्या आयुष्यात होणार नाही. Be blessed in the name of Jesus. येशूंच्या नावात आशीर्वादित व्हा. Amen and amen. Amen. Praise God. Please be Amen. seated. देवाला धन्यवाद. कृपया सर्वांनी खाली बसा. दानार्पणाची वेळ आहे. दानपत्र याला आपल्यामध्ये फिरेल. सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। सर्वशक्ति यीशु विजय का दाता जय देने वाला है। एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे। एक कंठ से हम होसाना गाकर सबको बताएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। पाप मेरा क्षमा हुआ, श्राप मेरा निकल गया यीशु के रक्त द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु में, पवित्र आत्मा द्वारा। नया जीवन यीशु में, कृपा जीवन यीशु, पवित्र आत्मा द्वारा। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा। बाजे के शब्द में, दूतों की सेना में आएगा यीशु राजा। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। क्षण मात्र में हम रूपांतर होकर महिमा में जाएंगे। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में। ओ आनंद ही आनंद है मेरे यीशु के चरणों में।
मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है। ले चलता और संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे, ले चलता और संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे। ओ ले चलता और संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे, ले चलता और संभालता मुझे, आखिर तक वो चलाता मुझे। यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है। मुझको लहू से धोता है वो, उद्धार से मुझको सजाता है वो, मुझको लहू से धोता है वो, उद्धार से मुझको सजाता है वो। यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है। ला 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 नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान, ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। नारे लगाओ, जय गीत गाओ, शैतान हुआ परेशान, ताली बजाओ, नाचो गाओ, देखो भगा शैतान। यीशु मसीह बेटा खुशी करे महिमा उसकी, पैदा हुआ बना इंसान, देखो भगा शैतान। ला 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 यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है, यीशु के हाथ है मेरे साथ, मुझको कोई डर नहीं है। हालेलुया, वंडरफुल, आमेन, हालेलुया. किती मोठा कम्फर्ट आज आपल्या हृदयामध्ये आलेला आहे. हो ना, Amen. हालेलुया. आज बिशप पीटरद्वारे आपल्याशी प्रभू बोललेला आहे आणि आपल्या Amen. प्रत्येकाच्या हृदयाला Yes. एक सांत्वन आलंय, होय रे शक्ती बाप्पा, आली, होय सगळी रे भीती बाप्पा. निघून गेलेली आहे Amen. आता. Amen. 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 हालेलुया. Amen. प्रभू आम्ही तुझे आभार मानतो, तुला धन्यवाद देतो हृदयाच्या खोलीपासून दे बाप्पा. आज किती मोठी शांती आमच्या हृदयात आली की येशू तू आमच्यासाठी मध्यस्थी करत आहे प्रभू दे बाप्पा सर्व परिस्थितीमध्ये. त्यासाठी आज आम्ही तुझे आभार मानतो, हृदयाच्या खोलीपासून तुला धन्यवाद देतो आणि म्हणतो की आमचं खरोखर तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे प्रभू दे बाप्पा. आज आम्ही तुझ्या नावाला सर्व गौरव देतो प्रभू. आज आमच्या मंदिरामध्ये आमच्या चर्चमध्ये आलेल्या आमच्या सर्व लोकांसाठी तुझे आभार मानतो दे बाप्पा. प्रभू प्रत्येक जण प्रभू दे बाप्पा त्यांच्या जीवनामध्ये जे काही गरजा आहे, जे काही ओझ आहे प्रभू तुला माहित आहे प्रभू. ज्या काही समस्यातून जात आहेत तुला माहिती आहेत.
आणि तू ऑलरेडी प्रार्थना करत आहेस, प्रत्येकासाठी मध्यस्थी करून प्रत्येकाला उत्तर मिळत आहे, म्हणून तुला धन्यवाद दे बापा. आज प्रभू या वेळेला आम्ही हे सर्व जे दान जमा झालंय त्यासाठी प्रार्थना करतो प्रभू. या दानाला तू आशीर्वादित कर, बहुगुणित कर प्रभू. तुझ्या राज्याच्या वाढीसाठी याचा महान रीतीने तू उपयोग करून घे. अनेक आत्म्यांचं तारण होऊ दे बापा. आणि प्रभू दे बापा, ज्या सगळ्यांनी दिलंय आज त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर प्रभू दे बापा. ज्यांना जमलं नाहीये प्रभू त्यांनाही तू आज आशीर्वादित कर, की जेणेकरून नेक्स्ट टाइम ते देतील आणि तुझ्या कृपेचा आणि त्यांच्या जीवनात जे प्रार्थनेचं उत्तर त्यांना मिळालंय त्याचा अनुभव त्यांना येईल प्रभू दे बापा, आणि तुझं गौरव होईल. Hallelujah. आम्ही तुझे आभार मानतो, धन्यवाद तुला देतो. Yes, Lord. येशूच्याच नावात मागतो, आमेन. आमेन, आमेन, आमेन. प्रभु की स्तुति हो. आपके लिए कुछ विशेष सूचनाएं हैं. यदि आप बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी से मिलना चाहते हैं तो मंच के बाईं ओर एक टेबल स्थापित की है, आप वहां पे आके अधिक जानकारी ले सकते हैं. आपके बच्चों के लिए अगर स्कूल कॉलेजेस में किसी प्रमाण पत्र की ज़रूरत है तो आप वो अपने हमारा जो डीएम ऑफिस है वहाँ से ले सकते हैं, या फिर आपकी इच्छा है कि हमारे चर्च के लीडर्स या एल्डर्स आपके घर प्रार्थनाएं करने आए, इसके लिए आप हमारे चर्च के मेंबर होने अत्यंत आवश्यक है. यदि आपने वो मेंबरशिप फॉर्म नहीं भरा है या उसका नवीनीकरण नहीं किया है तो कृपया आप डीएम ऑफिस में जाके इसकी अधिक जानकारी ले सकते हैं. रविवार 9 नवंबर के दिन हमारे चर्च में रक्तदान शिविर और स्वस्थ चिकित्सा आयोजित किया गया है, जो कि मुख्य सभा के बाद होने वाला है, जहां पे आपको मुफ्त में मोतियाबिंद की जांच और सर्जरी की जाएगी, मुफ्त में ईसीजी टेस्ट होगा और आपको जनरल हेल्थ पे भी सलाह दी जाएगी. तो आप इस सेवा का ज़रूर लाभ लें, जो कि हमारे सामाजिक सेवा के अंतर्गत किया जा रहा है. आप इसमें शामिल हो, अपने मित्र परिवारों को भी इस बारे में आप जानकारी दे सकते हैं. अब हमारे चर्च के जो युवा है उनके लिए एक खास सूचना है. 14 नवंबर शुक्रवार के दिन हमारे चर्च में युवा सभा का आयोजन किया गया है, जो शाम को 6 बजे होगा, जहां पे बिशप पीटर और पास्टर जयश्री आपको खास संदेश देंगे. तो आप इस युवा सभा में अपने दोस्तों के साथ जरूर शामिल हो सकते हैं. आपके लिए अभी हम जो पूरे साल जिस चीज़ का इंतज़ार करते हैं, जो कि हमारा क्रिसमस सीज़न है, वो अभी आने वाला है, जो हम बहुत धूमधाम से और खुशियों से मनाते हैं, जहाँ पे हमारे बहुत सारे डांस परफॉर्मेंस होते हैं, कल्चर एक्टिविटीज़ होती है. अगर किसी को इसमें भाग लेना है तो आप कृपया एडमिन टीम से मिल सकते हैं और अपना नाम रजिस्टर कर सकते हैं. पहला ऑडिशन 7 दिसंबर रविवार के दिन मुख्य सभा के बाद होने वाला है. आप इसकी जानकारी ले लीजिए. और आपके लिए एक और खास सूचना, जो हमारा दिसंबर मंथ जो बहुत महत्वपूर्ण है, इसमें हमने आप सब के लिए एक विशेष योजना आयोजित की गई है. हम आपके लिए क्रिसमस कार्निवल लेके आए हैं, जो 12 दिसंबर के दिन हम करने वाले हैं, जहां पे सुबह 10 बजे से लेके शाम को 8 बजे तक ये होने वाला है, जहां पे हम बहुत सारी मौज मस्ती करेंगे, भोजन होगा, बहुत सारे स्टॉल्स लगेंगे, गेम्स होंगे. तो जिस किसी को इस कार्निवल में अपने स्टॉल्स लगाने हैं, आप एडमिन टीम से मिल सकते हैं और इसकी अधिक जानकारी ले सकते हैं और रजिस्ट्रेशन भी कर सकते हैं. आइए हम सब मिलके क्रिसमस का ये त्यौहार बहुत खुशियों के साथ मनाते हैं. और हमारे जो चर्च का वॉशरूम है उसका भी हमने रिनोवेशन मतलब नवीनीकरण करने का काम लिया है. अगर लिया है, इसके लिए 1 महीने का टाइम लगने वाला है, तो हमने आपके लिए अलग से इसके लिए सुविधा की गई है. अब मैं बिशप पीटर जी और पास्टर जयश्री जी को विनती करती हूँ कि वो आगे आकर अंतिम आशीर्वचन दें. हालेलुया. 27 तारखेला आय थिंक प्रार्थना पण ठेवलेली आहे. 27 गुरुवार आहे ना, तर 27 तारखेला आपली 27th ना पॉवर प्रेयर आहे. तर कृपया करून 27 तारखेला सगळ्यांनी संध्याकाळी 6 ते 9 प्रार्थनेला पण या. And please don't forget the Christmas carnival that we are going to have. आणि कृपया विसरू नका 12 डिसेंबरला क्रिसमस कार्निवल म्हणून कार्यक्रम ठेवलेला आहे. If you have to take leave, but see that you come, because we are going to put up many stalls here. सुट्टी many घ्यावी लागली games तर सुट्टी घ्या, सगळ्यांनी from या. morning till evening. म्हणजे ते Just one day. फॅन्सी फेट सारखं गॅदरिंग सारखं आम्ही ठेवलेलं आहे. तर सुट्टी काढून सगळ्यांनी या, गमत जम्मत करायला. स्टॉल्स लागतील, खेळ होतील, जेवण असेल. Amen. Amen. So don't miss that day. आणि ज्याला कुणाला त्यामध्ये स्टॉल्स टाकायचे आहेत त्यांनी ॲडमिनला भेटा, ते तुम्हाला पुढचं मार्गदर्शन देतील. Thank you, Jesus. चर्चच्या आवारातच आम्ही फॅन्सी फेट क्रिसमस कार्निवल ज्याला नाव दिलंय ते करणार आहोत 12 डिसेंबरला दिवसभर. And when is the carol singing day? 21.
21. 21च्या पुढे 21 December. 21 डिसेंबरच्या पुढे कॅरल सिंगिंग पण असणार आहे. No, in the church. 21st. कॉन्सर्ट Yeah. कॅरल Carol कॉन्सर्ट. concert. Yes. आपण दरवर्षी कॅरल्सची कॉन्सर्ट घेतो ना, कॅरल्सची बैठक पण घेत 21st. असतो. तर ते 21 डिसेंबरला आहे. होता त्या Evening. सगळ्या तारखा देतो आम्ही. अजून नोव्हेंबर सुरू आहे, सांगतो आम्ही सगळं. Thank you, Jesus. Let's pray. प्रार्थना करूया. Father, I thank you and praise you for this evening. देवबापाच्या सायंकाळच्या समयासाठी तुझे आभार मानतो. We thank you. धन्यवाद. We bless you आशीर्वादित करतो तुला, as you continue to pray for us. जसं तू आमच्यासाठी प्रार्थना करत राहिलायस. We will continue to build our faith आम्ही आमचा विश्वास बांधत राहणार आहोत, because you only pray for our faith to stand. कारण तू एकच प्रार्थना करत असतोस की आमचा विश्वास हलू नये. Because if faith shakes, we are shaken completely. विश्वास आमचा हल्ला तर आम्ही पूर्णपणे संपून जाऊ. So thank you म्हणून धन्यवाद. for all these years that you prayed for us, ही सगळी वर्ष तू येशू आमच्यासाठी प्रार्थना केलीस, and that has kept us standing. त्यामुळेच तर आम्ही अजूनपर्यंत उभे आहोत. Our faith has been standing till आमचा today. विश्वास त्यामुळेच अजूनपर्यंत टिकून आहे. So today we'll just say thank you. तर आज फक्त एवढंच म्हणतो, धन्यवाद येशू. Thank you for being so faithfully praying for us. एवढं विश्वासूपणे तू आमच्यासाठी प्रार्थना करतोयस म्हणून तुला धन्यवाद. We bless you. आशीर्वादित करतो तुला. And now I pray, आता प्रार्थना करतो, let my people find all their satisfaction in you, माझ्या लोकांना तुझ्यात सगळं समाधान मिळू दे, and let them find blessings in you तुझ्यामध्ये आशीर्वाद मिळू देत. as they seek your face every day. जसं ते रोज तुला प्रार्थना करतील, Bless them abundantly त्यांना विपुल आशीर्वाद दे and let them not lack in any आणि good त्यांना thing. काहीच चांगली गोष्ट कमी नको पडू देऊ. Thank you, Father. धन्यवाद दे बाबा. In Jesus' name I pray. येशूंच्या नावात मी मागतो. Amen and amen. आमेन आमेन. Praise God. देवाला धन्यवाद. God bless you all देव तुम्हाला सर्वांना आशीर्वादित करो. and good night. गुड नाईट. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती महान, सैतानी बंधनातून सोडविते. येशूचे सामर्थ्य किती